नमस्कार. मॅक्स स्टुडिओच्या रोकठोक महाराष्ट्र या विशेष सदरामध्ये आपलं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ पार्ट 2 मध्ये आहे, ज्यात आपण सविस्तरपणे पाहणार आहोत प्रभाग क्रमांक 194 मध्ये सध्या सुरू असलेलं नवं राजकारण. या प्रभागात दोन्ही प्रमुख पक्षांचं बलाढ्य नेतृत्व, पडद्यामागे सुरू असलेले अंतर्गत मतभेद, नाराजी आणि कलह आणि या सगळ्या राजकीय समीकरणांमध्ये नेमकं कोण बाजी मारणार, कोण सत्ताधारी होणार, हे सर्व मुद्दे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रोखोक आणि सविस्तरपणे उलगडणार आहोत. हा येणारा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचं मत, प्रश्न किंवा अंदाज कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मॅक्स स्टुडिओ, रोखोक महाराष्ट्र. धन्यवाद. दुसऱ्या प्रभागाकडे वळूया. तो प्रभाग आहे 194. राजकीय दृष्ट्या महत्वाचा मानला जातो, कारण वरळी, प्रभादेवी आणि दादरचा काहीसा भाग त्या प्रभागामध्ये येतो. तर त्या प्रभागामध्ये प्रबळ दावेदार शिवसेना, शिंदे गटाचा तर तिथे आहेच, कारण स्थानिक असल्यामुळे. पण त्याच जोडीने युबीडीचा जो उमेदवार आहे, तर दोघांमध्ये लढत कशी होईल, मला काय सांगाल? कारण बघा, दोघांमध्ये लढत अशी आहे, कारण प्रश्न काय सर, कारण दोन्ही जो मतदार आहे तो संभ्रमित आहे, कारण शिवसेना दृष्टिकोनात. नाही, मला नाही वाटत तिथला मतदार संभ्रमात आहे. त्याचं कारण जर संभ्रमात असतं तर गेल्या विधानसभेला त्याने सावंतजींना आमदारकीचं बहुमूल्य मत दिलं नसतं. बरोबर. ओके, त्यामुळे तिथला मतदार फिक्स आहे. त्यांना माहिती आहे कोणाला निवडून द्यायला, कोण कामाचं आहे. आणि आता जे तिथे आमदारकीला पडलेले आहेत आदरणीय सदादादा सरवणकरजी, किंवा आता जो त्यांचा मुलगा ज्या मतदारसंघामध्ये नगरसेवक म्हणून उभा आहे, तर कसं आहे, सदाजींचा आतापर्यंत जे बदल आहेत बघा ना, इथून ते नारायण बरोबर काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसमधून परत ते शिवसेनेत आले, शिवसेनेतून परत ते आमदार झाले, आमदार झाल्यावरती परत ते आता शिंदे सेनेत गेले. हा एवढा मोठा बदल ते या वयात कसा पचवतात, हा नवल आहे. म्हणजे एखादा आपण म्हणतो की बाबा मराठी माणूस, तर मराठी माणूस सरड्याच्या रंगाचा आणि सरड्याच्या उत्पत्तीचा आणि सरड्याच्या प्रणालीचा असू शकत नाही. मग जो मराठी आहात आणि तुम्ही एवढे बदल केलेत, तर खरंच तुमच्यावरती जे अन्याय झालेले आहेत ते अन्याय पण आपण वाचण्यासारखे आहेत. म्हणजे बघा ना काय अन्याय. एक साधा शाखा प्रमुख नगरसेवक होतो, नगरसेवकानंतर जो स्टँडिंग कमिटी त्याला मिळते, आणि 2-2 टर्म, एक टर्म स्टँडिंग कमिटी मिळणं म्हणजे मुंबईच्या किल्ल्या त्यांच्या हातात येणं. 57-55 हजार कोटीची जी महानगरपालिका, त्या चाव्या, कॉन्ट्रॅक्ट फिंट्रॅक्ट सगळे त्यांच्या ताब्यामध्ये. आणि मग तो बदल कसा दिसतो, चाळीतून माणूस थेट डायरेक्ट टॉवरमध्ये, टॉवरमधून बंगल्यामध्ये, आणि बंगल्यामधून 2-2, 3-3 उमेदवार आपल्या घरातलेच उभे करण्यापर्यंत त्यांची मदल जाते. याचा अर्थ असा आहे बघा, आज त्या मतदारसंघात तुम्ही 194 बघाल तर तिथे जे मतदार उभे आहेत, उमेदवार जे उभे आहेत, त्यांना म्हणजे माझं एक विश्लेषण सांगतो. एक मी कालच रॅली पाहिली पवार नावाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराची, घड्याळ निशाणीच्या. तर मी सहज बोलताना मला तिने बघितलं आणि तिने माझ्याकडे आली, दादा मला मत द्या. तिला माहित नव्हतं मी कोण आहे, मला माहित नव्हतं ती कोण आहे. तर मत म्हटलं कशाचं मत, म्हटलं स्कार्फ बी बघून मला जाणवलं ही उमेदवार आहे. तर मी राष्ट्रवादीची उमेदवार. म्हटलं बाई ग, मी इथला मतदार नाही आहे, मी राहायला म्हटलं वेगळीकडे आहे. नाही, पण तुम्ही तुमचे कोण असतील तर सांगा. खूप चांगलं बोलली. पण म्हटलं तुझी गर्दी कुठे आहे? म्हटलं नाही दादा, आम्हाला गर्दी मिळत, कारण की आम्हाला प्रचारालाच माणसं मिळत नाहीत. आज प्रचाराला आली तर ते दुसऱ्या दिवशी प्रचाराला गायब होतात. मग ही दहशत कोणाची? त्या बाईने स्पष्ट सांगितलं माझ्या आमदारांचं नाव, स्पष्ट सांगितलं आताच्या नगरसेवकाचं नाव. म्हटलं हे धाडस कसं काय तुझं एवढं बोलायचं? म्हटलं धाडस आहे म्हणून तर दादा उभी आहे, लोकशाहीने मला अधिकार दिलेला आहे, स्त्री म्हणून मी माझा तो हक्क बजावायला उभी आहे. आणि तिथल्या पुरुष प्रधान संस्कृतीला छेद देणारी ती मुलगी आहे, पेपरवाली मुलगी आहे. तर तिला जर पेपर विकणारी, रस्त्यावर पेपर स्टॉल आहे तिचा सामनाच्या समोर, आणि हे सगळं बघितलं माझं ऊर भरून आलं. मी थोडासा अभ्यास केला, विचार केला, तर त्या मतदारसंघामध्ये आज नगरसेवकाच्या परिस्थिती अशी आहे. ती मुलगी बोलली मला, अजून थोड्या दिवसांनी जर आम्ही याच्यावर बंड करून उठलो नाही, स्त्री म्हणून पदर खोन उठलो नाही, तर त्या मतदारसंघामध्ये एक कुंपण घातलं जाईल प्रभादेवीमध्ये पूर्ण. आणि मग त्या सरवणकर फॅमिलीला विचारल्याशिवाय तुम्हाला आतच यायची परवानगी नाही. सिक्युरिटी गार्ड बसवले जाईल प्रत्येक चौकीमध्ये. अशा पद्धतीनं मला उमेदवाराला प्रचार करायला देखील जाते ना. मग मला वाटतंय की जे बीड आहे, जे आपलं महाराष्ट्रात गाजलं एकाधिकारशाहीने, ती एकाधिकारशाही या मतदारसंघात आहे.
माझा प्रश्न आहे, मला भेडसावलेला प्रश्न आहे. मी त्याच्यावरती अभ्यास करेन आणि पुन्हा एका छान पद्धतीने लिहून कुठल्या तरी पॉडकास्टला किंवा चर्चेमध्ये तुम्ही विषय चव्हाट्यावरती आणेन. परंतु हा दहशतगर्द भाग विटला पाहिजे आणि त्या दहशतगर्दीला लोकशाहीच्या मतदानातून उत्तर दिलं पाहिजे. आणि ते ऑलरेडी विधानसभेत लोकांनी दिलंय. उद्याच्या कॉर्पोरेशनला पण कदाचित देताना दिसू शकतील असा अंदाज आहे. मला सांगा, आता जी प्रभाग क्रमांक 194 आहे, ती सीट मनसेची होती की सेना ठाकरे गटाची होती? बघा, त्या भागातून काही पार्टमध्ये बदल होत गेला. तिथं संतोष झुरी पण एकेकाळा त्या छोट्याशा अंशतः भागामध्ये नगरसेवक राहिले, वेगळे त्याचे मतदारसंघ आहेत. त्यामुळे आज तिथे स्थानिक नगरसेवक जे आहेत ते आजच्या आमदारांना त्या काळात पाडून आलेले आहेत. बरोबर. त्यामुळे मतदार राजा हा चाणक्य आहे. त्याने का मग महेशला त्यावेळेला बाजूला ठेवलं की महेश बेरीज वजाबाकीच्या गणितात त्यावेळेला हरला की खरंच तो त्या समाधान सरवणकरांचा निर्णय आणि त्यांच्या कामाची प्रणाली जिंकली? हा मोठा प्रश्न आहे. कारण की तो पडलाय पण समाधानकडून आणि तो त्याच्या वडिलांना पाडून निवडून पण आलेला आहे. तर त्या सगळ्या गोष्टीला आपण एक विश्लेषण म्हणून बघायला पाहिजे. पण तो जो भाग आहे ना, बघा, त्या भागात अजिंक्य तारा म्हणून जो गड किल्ला आहे, साताऱ्याची मर्दुमकी आणि पराक्रमाचा भाग, ती त्या भागामध्ये राहते. टॅक्सी चालक आहेत. बघा ना, टॅक्सी चालताना अजिंक्य तारा म्हणून टॅक्सीच्या पाठी लिहिलेलं जातं आणि कसं ऊर भरून येतं. अगदी छत्रपतींच्या रथात बसल्यासारखा भाग होतो. ती सगळी माणसं त्या भागात आहेत. त्यानंतर कोकणातली माणसं खूप भाग आहेत त्या भागामध्ये. त्या मतदारसंघात तुम्हाला सांगतो, नाट्यप्रेमी लोक आहेत. नाट्य व्हिडिओ छोट्या छोट्या वाड्या वस्त्यांमध्ये देखील मुळात कोकणातला माणूस पण बघा ना कसा बाहेरून शहाळ्यासारखं असतं, ते नारळासारखं, फणसासारखं म्हणा, शहाळ्यासारखं, आतून गोड थंडगार पाणी आणि वरती त्याचं वृक्ष रूप जे असं कवटीने आणि काश्याने वेढलेलं, तसं फणसासारखं पण वरून काटेरीने आतून गोड, असा कोकणातला खूप मोठा भाग राहतो. आणि सगळी माणसं दशावतार, नाट्यवेडे. काही वेळेला त्या भागामध्ये नाटकाचे जलसेच्या जलसे व्हायचे. कम्युनिस्टांचा पण बाले किल्ला होता, तिथे कम्युनिस्टांची ऑफिसेस आहेत खूप. तर असा हा श्रमिकांचा भाग आहे. म्हणजे परप्रांतीय भाग देखील खूप मोठ्या प्रमाणावर राहतो. साऊथ इंडियन मधले आंध्र प्रदेशचे साळी समाजाचे, पद्मशाली समाजाचे, कुंची कोरवे समाजाचे, त्याच्यानं मुन्नूर कापू समाजाचे, म्हणजे तिथला कुणबी, त्यांचा आपला इथला कुणबी, तिथला मुन्नूर कापू, त्या समाजाचे लोक राहतात. संमिश्र भाग आहे. परंतु ते लोक नेहमी आहे ना शिस्तीला, शांततेला महत्व देतात आणि जो शांतता आणेल तो माणूस तिथे निवडून येतो. म्हणून समाधान सरवणकरांना यावेळेला तिथे शांतता, त्यांनी जर अशी दहशत असेल जसं ती पवार सांगतायत, तर ते शांतता पत्सर करणारे जे लोक असतील ते निवडून येतील. आणि समाधान सरवणकर जर दहशत असेल तर लोक शांतीला मदत करतील, याचा अर्थ त्यांना मतदार कदाचित दगा देतील. प्रभाग क्रमांक 194च्या दृष्टिकोनातून सध्या जे समाधान सरवणकर आहेत त्यांच्या क्लिप्स व्हायरल होत आहेत की जो उमेदवार आहे शिवसेना युबीटी कडून दिलेला, तो स्थानिक नाहीये. त्याबद्दल काय सांगाल? बघा, तो स्थानिक नाहीये, तो आयात केलेला आहे, तो अमुक आलाय. तो बघा, ह्या गोष्टीला आयात निर्यात धोरण ठरवणारी यंत्रणा ही तुम्ही निर्माण करून, आज तुम्ही ज्या पक्षातून आहात ती महायुती आहे. महायुतीचं सरकार केंद्रात आहे, राज्यात आहे, महापालिकेत तुम्ही आणू इच्छित आहे आणि अराजकता तो पूर्ण भारतात आहे महायुतीची. बरोबर. मग तुम्ही आयराम गयाराम आयात निर्यात हा हे कसं काय तुम्ही ठरवू शकता? काही ठिकाणी आज पूर्ण महाराष्ट्रात आपण बघतोय की याने बिनविरोध नगरसेवक निवडून आणलेले आहेत. तो विषय काय आहे? लोकशाहीची पायमल्ली करणार आहे. मग लोकशाहीची पायमल्ली करणाऱ्यांना हे बोलायचा अधिकार आहे की तो बाहेर आला, बाहेरून आलाय, तो आतून आलाय. मुळात समाधान सरवणकर हे राहायला कुठे आहेत? जर तुम्ही दुसऱ्याला नावं ठेवताय, उद्धवजींच्या शिवसेनेच्या उमेदवार निशिकांत शिंदेने की तो बाहेरून आलाय, त्यांचे भाऊ जेव्हा आमदार होते आणि त्यांच्यामध्ये जो आलेला भाग आहे वरळी विधानसभेचा, त्यातले जो 13 ते 18 बूथ अंदाजे वरळी विधानसभेतून आलेले आहेत. म्हणून तुम्ही त्यांना बाहेरचं कसं काय म्हणू शकता? किंबहुना तुम्ही जी उरलेली तुमची जी विधानसभा आहे त्यात तर तुम्हाला पराजय झालेला आहे विधानसभेमध्ये, लोकांनी पराजयाची धूळ चारलेली आहे तुम्हाला. मग तो तुमचा भाग आहे, हे तुम्ही कसं काय म्हणू शकता? जर दोन्ही भाग शिवसेनेचे आहेत आणि शिवसेनेचा वरळीमधला ज्या भागातून वरळीचा हित चिंतणारा जो मतदार आहे आणि जो कार्यकर्ता आहे त्याला तिथे जर तिकीट दिलेली आहे तर ती काय चुकीची आहे? आणि जर ती पवार जे कुटुंब जे म्हणते की आम्हाला उमेदवाराच्या प्रचाराला माणसं मिळत नाही, जर दहशत आहे तर दहशतीला उत्तर
दहशतगर्द आदमीने दिया आणि म्हणून तिथे सिंहाचा छावा जर तिथे तुम्हाला जर दिलेला असेल उमेदवार तगडीस, तर तुम्हाला तुमच्या तोंडाचं पाणी पळतंय म्हणून तुम्ही त्याला बाहेरचा आहे म्हणून म्हणताय. मग तुम्ही कुठे राहताय, तुमचा पत्ता जो ह्याच्यावरती आहे आणि तुम्ही ज्या राहण्याचं ठिकाण आहे हे डिक्लेअर करा ना. मग कळेल ना लोकांना तुम्ही पण बाहेरचे आहेत की आतल्या आहेत, तो बाहेरचा आहे की आतला आहे. परंतु एक लक्षात घ्या, आतलं बाहेरचं करण्यामध्ये तुम्ही केलेल्या मतदारसंघातली कामं प्रचंड आहेत. म्हणजे समाधान सरवणकरांनी कामं प्रचंड केलेली आहेत, कारण की त्यांना विधानसभेत पराजयाला सामोरं लागलं म्हणून त्यांनी कामं केली आहेत. दुसरी गोष्ट 50 खोके एकदम ओके हे जे काय विरोध आहे तर ते किती खरं आहे खोटं ह्या वादात आपल्याला जायचं नाही. परंतु राज्य शासनाने महापालिकेचा नगरसेवक 4 वर्ष नसताना तिथे वारेमाप नगर विकासचा निधी, जिल्हा नियोजन विभागाच्या निधीची कामं चाललेली आहेत आणि त्यांनी ती डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव करून दिली गेलेली आहेत. त्यामुळे ती तुमची कामं दिसत आहेत. परंतु विकासाचा जो प्रमुख मुद्दा जो तिथे असतो, ट्रॅफिक समस्या असतील, मी जसं मगाशी सांगितलं की बाबा प्रांतनीय भाषाने तिथे जे लोक राहतात त्यांचा विकासाचा मुद्दा आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा तिथल्या स्थानिक जेवढ्या इंडस्ट्रियल इस्टेट्स आहेत, नोकर वर्ग आहे, स्थानिकांना तिथे किती लोकांना नोकऱ्या आहेत. कसं आहे, आज सरवणकरजी एक आरोप करतात नेहमी समाधानजी आमदारांवर तिथल्या स्थानिक माहीमच्या, की बाबा हा आजही माथाडीच्या कामामध्ये बिझी आहे, हा आजही टँकर किती आले, ट्रक किती गेले हे करण्यात बिझी आहे. अहो ही सवय लावली कोणी? ही सवय तुम्ही लावली ना. त्याने एकाकी पद्धतीने तुमच्या एकाधिकार जायला प्रत्येक वेळेला तुम्हाला आव्हान दिलेलं आहे. मग तो संघटना बांधणार कसा, तो पक्ष बांधणार कसा? तुमच्यासारखं कॉन्ट्रॅक्ट देणं आणि त्या कॉन्ट्रॅक्टमधून आपलं स्वतःचं घर चाळीवाजा घरातून टॉवरमध्ये, टॉवरवाजा घरातून बंगल्यामध्ये जाणारी यंत्रणा त्याच्याकडे नव्हती. मग तो संघटना बांधणार कसा? मग संघटना बांधण्यासाठी जर त्याने मेहनत केली, त्याने कॉन्ट्रॅक्ट घेतली, त्याने जर स्वतःचं अस्तित्व उभं करत शिवसेना तिथे उभी ठेवली, कारण तुम्ही तर 4-4 वेळेला पक्ष बदल केलेले आहेत, वेगवेगळे संघ निवडलेले आहेत. मग त्या संघटनेत तो एकाच संघटनेत टिकून राहून, तो एकाच संघाबरोबर राहून तो विचारांची तुम्हाला युद्धच करत राहिला ना. मग त्या युद्धाला जी रसद लागणार, सामग्री लागणार, ते मिळवायचा कोणीही प्रयत्न करणार. त्यामुळे तुम्ही जे बाहेरून आला असं उमेदवाराला म्हणतात निशिकांत शिंदे ना, तुम्हाला कल्पना आहे निशिकांत शिंदे हे काल परवाची त्यांची स्टेटमेंट बघा. रेगीज नावाचं हॉटेल आहे, हजारो लोक तिथे कामगार आहेत, त्या कामगारांना ते अन्याय होण्यासाठी ज्या पद्धतीने त्याने एक शब्द वापरला की बाबा हे कोण आलेले आहेत लोक, म्हणजे बाहेरून काय येत आहेत आणि इथे आमच्या स्थानिक युनियनला स्थानिक मराठी माणसं ज्या हॉटेलमध्ये कामाला आहेत तिथे आपली मक्तेदारी का रुजवतायत, ह्याच्यावरती आवाज उठवला. आणि त्यांनी मॅनेजमेंटला जेरीच आणलं, वेटीच धरलं आणि स्थानिकांचे रोजगार, मराठी पोरांचे रोजगार टिकवले. किती मोठी गोष्ट आहे ही त्यांच्याबद्दलची. मग असा आक्रमक नेता जर ह्या विभागाला नगरसेवक म्हणून लाभला तर ही एकाधिकारशाही जी आहे ती संपुष्टात येऊन त्या विभागाचा जो विकास आहे, स्थानिक श्रमिकांचा जो विकास आहे तो होणार नाही का? लोक विचार करतात याही अँगलने त्या मतदारसंघामध्ये. मुळात समाधान सरवणकर विरुद्ध निशिकांत हे जर युद्ध बघायचं झालं तर दोघांचेही बाप आजी माझे आमदार होते. एकाचे भाऊ हा आजही विधान परिषदेचा आमदार आहे. त्याच्या पाठीमागे शिवसेनेचं एवढं मोठं वर्चस्व आहे आणि शिवसेनेचा कार्यकर्ता कधी झुकत नाही, फुटत नाही. ओके, आणि असं जरी असलं तरी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, शिवसेना ही नेहमी शिवसैनिकांवर आणि शिवसेनेच्या मतदारांवर टिकून आहे. आणि ते मतदार गेल्या विधानसभेला देखील सावंतजींना निवडून दिलं, सरवणकरांना ज्यांनी पराजयाची धूळ चारली, त्याच पद्धतीने आदित्यजींना निवडून दिलं आणि आदित्यजीच्या विरुद्ध उमेदवार जो युतीचा होता देवराजी त्यांना धूळ चारले. त्यामुळे इथे निर्विवाद पद्धतीने कोण निवडून येणार हे चित्र गेल्या विधानसभेला स्पष्ट झालेलं आहे. आता फक्त विधानसभेच्या नंतर येणारी महानगरपालिकेमध्ये सक्षम, जागरूक, लोकप्रवृत्तीला आपलं म्हणणारा आणि बहुभाषिक लोकांना कवेत घेऊन तो विकासाची सांगड घालणारा प्रभादेवीचा उमेदवार लोक निवडून देतील, याबद्दल तीळ मात्र शंका नाही. सर, आपण आजच बातम्यांमध्ये पाहिलं की मनसेचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी सगळे अचंबित आहेत, कारण संतोष दुरी हे भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावरती आहेत. पण याचं नाराजीचं कारण काय असेल? कारण बघा, लोकशाहीमध्ये एक डोमकावळा नावा जन्माला आलेला आहे. डोमकावळ्याची संस्कृती जी नेहमी आहे ना, मयताच्या टाळूवरचं लोणी तर खातातच, परंतु त्या कार्याला आणि त्या पिंडदानाला जे घास ठेवतात ते पण टपकन येऊन उचलून घेऊन जातात, त्यातला गोळाच घेऊन जातात ते.
तर त्या पद्धतीने काही राजकारणाच्या विहिरीच्या काठेला बसलेले डोमकावळे आहेत, एक विशिष्ट पक्षाचे लोक आहेत, बरोबर. ते तुमच्यावरती विश्लेषणात्मक चर्चा करतात आणि सांगताना असं सांगतात की RSS के कॅडर सब जगह पे फैले हुए आहे. अहो पण तो कॅडर इन्फॉर्मेशन देतोय भाजपाला आणि भाजपा ती इन्फॉर्मेशन राजकीय इन्फॉर्मेशन समजून त्याच्यावरती काम करते. त्यामुळे जे जे लोक नाराज आहेत ते लोक विश्लेषणात्मक त्यांची नाराजी ओळखून त्यांच्याकडे भाकरीचे तुकडे टाकले जात आहेत, त्यांना आमिष दिली जात आहेत आणि त्या आमिषाला, त्या नाराजीला ते लोक म्हणतात एक आग लागलेली असते तर धूर जर तुम्हाला जर जास्त पसरवायचा असेल तर त्याला फापुडाने हवा द्यावी लागते, परंतु जर तुम्हाला आग पसरवायची असेल त्यावरती झणझणीत मीठ टाकावं लागतं तर ती ज्वाळा धूर नाहीसा होतो, काजळी निघून जाते आणि ज्वाळा पसरते. तर हे मीठ नाही टाकत आहेत त्याच्यावरती, पेरत नाही आहेत मीठ, हे काय करतात हळूहळू धुरी सोडतात आणि हळूहळू धुरी सोडण्यामध्ये, अफवा पसरवण्यामध्ये, ह्या सगळ्या पिकांमध्ये RSS आणि भाजपा आणि युती ही सक्षम आहे आणि त्यामुळे ती अफवा अशी पसरवली गेली की बाहेर जाणार, तुमची मानसिक स्थिती तशी तयार केली जाते. बरोबर. आणि संतोष झुरींनाही त्यांनी हेरलं. संतोष झुरींची जो वरती झालेला जो काय अन्याय आहे तो अन्याय हेरला आणि तो अन्याय आम्हीच दूर करू असं रॉबिनहुड स्टाईल चित्र यांनी निर्माण केलेलं आहे. कारण बघा सगळे भ्रष्टाचारी नेते मॅनिप्युलेट केले जाते. भ्रष्टाचारी नेते कुठे जातात? एका भाजपमध्येच जातात. भ्रष्टाचारी नेते कुठे जातात? तर युतीमध्येच जातात. भ्रष्टाचारी नेते कुठे जातात? ओके, मला नाही म्हणायचं की संतोष दादा धुरी दादा भ्रष्टाचारी आहे किंवा काय किंवा तेवढी त्याची मोठी कारकीर्द आहे, पण त्याची नाराजी हेरली आणि एका नाराजीला जर दुसऱ्या माणसाने जर ते नाराजी दूर करायचा प्रयत्न केला तर तो माणूस असतो कुटुंबवत्सल. इथे कुटुंब वत्सलता जे भाजपाचं वाक्य आहे RSSचं, संघ हमारा परिवार आहे, भाजपा हमारा एक कुटुंब आहे, वसुदैव कुटुंबकम. मग कुटुंबातल्या माणसाला शेजारच्या कुटुंबाच्या माणसाने फोडाफोडीचं राजकारण करायचं की त्याला समजावून पुन्हा तुझ्याच घरामध्ये सही सलामत राहा आणि तुझ्या घराला सोन्याची कवलं लाव हे भाष्य करायचं असतं. इथून हे सिद्ध होतं की भाजपा आणि RSS आणि ही युती हे घरभेदी करणारे. आणि तुम्ही विधानसभेमध्ये 40 आमदार फोडताना शिवसेनेचे, राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पाडताना, 2-2 वेळेला उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेताना आपण पाहिलेलं आहे. ही पहाटे 5चा पराक्रम तुम्हाला माहिती आहे. मग हे फोडाफोडीचं राजकारण करणं. आज बघा ना, भाजपच्या ज्या जिल्हा परिषदेमध्ये निवडणुका झाल्या, आज 80% जे निवडून आलेले लोक आहेत, जे 13चे आमदार, ते सगळे लोक हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक आहेत. बरोबर. हा, मग तुम्ही विचार करा ह्यांचं स्वतःचं काय आहे? भाजपा का, RSS का, युती का, खुद का कुछ नहीं है. जो है यहाँ पे शरद पवार के राष्ट्रवादी का है, आदरणीय राज साहेब ठाकरे के मनसे का है आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे. ह्यांचं निर्विवाद पद्धतीने या ठिकाणी घोडदौड आहे. मुळात ही घोडदौड थांबवण्यासाठी का चाललंय हे ना, तर ह्याचं कारण आहे मुंबई महानगरपालिकेच्या असलेल्या 125 कोटीच्या ठेवी 90 कोटीवरती येऊन पोहोचलेल्या आहेत. बरोबर. त्याचं गणित आहे. आणि नगर विकासाचा जो निधी मुंबईला नगरसेवक गेल्या 4 वर्ष नसताना जो वाटप झालेला आहे, जे कोट्यवधी रुपयाचा मलिदा गारद करण्यात आलेला आहे, ते गणित आहे. आणि म्हणून ह्यांना मुंबई महानगरपालिका पाहिजे. लोक सज्ञान आहेत, सुज्ञान आहेत, लोक ठरवतील काय करायचं आहे. पण शिवसेनेने, राष्ट्रवादीने आणि मनसेने पण हे समजू नये की लोक वेडी आहेत. कारण लोकांना आता खरंच विकासाची गरज आहे. लोकांना खरंच आता मुंबई पण टिकवायचं आहे. लोकांना खरंच आता आपलं कुटुंब, शिक्षण, आरोग्य, सेवा सुविधा यावरती लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे भले बहादर हो, मग ती युती असो ती आघाडी असो, दोघांनाही लोक आता ठरवणार आहेत की येणाऱ्या काळामध्ये त्यांची काय स्थिती करणार आहेत. मला आपल्याला काय वाटतं की काय होईल 194 मध्ये, काय घडामोडी घडून येतील? बघा, दोन्हीकडचे आमदारांचं चित्र हे स्पष्ट आहे. एके ठिकाणी महेश सावंत, एके ठिकाणी आदित्यजी आहे. बरोबर. आणि तो संमिश्र भाग म्हणून तो 194 आहे. दोन्ही ठिकाणी खासदार, एक दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, अरविंद सावंतजी, अनिल देसाईजी, तिथे देखील इथे बलाढ्य पद्धतीने त्यांना वोटिंग मिळालेलं आहे. मग साधंच गणित आहे. इथे येणारा नगरसेवक हा त्या अनुषंगानेच परावर्तित होणार आणि इथे करिश्मा समाधान सरवणकरजींचा चालणार की निशिकांत शिंदे हा आयात केलेला उमेदवार आहे आणि तुम्ही देखील मतदारसंघाच्या बाहेर राहतात, मग तुम्हाला आयात कोण म्हणणार? मग इथे आयाराम गायारामच्या सरकारने यांना स्थिर लोक पाहिजेत की जे अजिंक्य ताराच्या अभेद्य किल्ल्यासारख्या आहेत, सिंधुदुर्गाच्या विजयदुर्गासारख्या सिद्ध किल्ल्याच्या आहेत, पाण्याच्या लाटा सहन करूनही आपलं अस्तित्व टिकवणारं, आपल्या रोजीरोटीसाठी मुंबईत आलेल्या श्रमिकांच्या मध्ये इथे श्रमिकांचा नेता टिकणार. एवढंच मी सांगू शकेन.
नमस्कार, मॅक्स स्टुडिओच्या रोकठोक महाराष्ट्र या विशेष सदरामध्ये आपलं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ पार्ट 3 मध्ये आहे, ज्यात आपण सविस्तरपणे आढावा घेणार आहोत प्रभाग क्रमांक 195 मधील सध्याची नवी राजकीय चुरस. या प्रभागात सध्या महायुतीचा उमेदवार आणि ठाकरे बंधूंशी एकनिष्ठ असलेला उमेदवार यांच्यात थेट राजकीय सामना रंगताना दिसतोय. याच सोबत या प्रभागाची पार्श्वभूमी, पडद्यामागे सुरू असलेलं राजकारण, त्याचबरोबर बंडखोरी तसेच मैदानात उतरलेले नवे चेहरे, या सगळ्या घडामोडींचा सविस्तर आणि रोखठोक उलगडा आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. हा येणारा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचं मत, अंदाज किंवा प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. मॅक्स स्टुडिओज, रोखठोक महाराष्ट्र. धन्यवाद. बघा, लक्षात घ्या, दोघेही स्थानिक जिथे उमेदवार आहेत, हा दोन्ही संघटनेच्या उमेदवारांचा प्रभावी मुद्दा आहे. बरोबर. कारण स्थानिकांना स्थानिक प्रश्नांची जाण असते आणि त्याही पलीकडे जाऊन ते स्थानिक प्रश्नांची जाण असताना सोडवण्याचं काम कोण करतं. बरोबर. मग सोडवण्याचं काम जो युतीचा उमेदवार आहे राजेश दादा कांगणे यांनी केलंय का, हे लोक बघतात. बरोबर. आणि आघाडीचा जो उमेदवार आहे विजय भणगे, हा बरोबर. शाखा प्रमुख म्हणून आहे, हम्म. त्यांनी केलंय का. जो संपर्कात, लोकसंपर्कात हम्म. राहतो, तो निवडून येतो, त्याला लोक मतं देतात. असं साधं गणित आहे. त्याच्यावरून तुम्हाला कळेल की कोण निवडून येणार आहे. परंतु एक लक्षात घ्या ह्याच्यामध्ये की भाजप जी काट टाकते आहे, भाजप जी हळूहळू काँग्रेस आणि भ्रष्टाचार विरोधी भाजप असणारी आज भ्रष्टाचार संशोधक भाजप झालेली आहे आणि त्याच्यामध्ये संशोधक लोकांची भरती, भ्रष्टाचार करण्याची भरती होऊ घातलेली आहे. तर त्यामुळे भाजपची पण नीती, भ्रष्ट नीती अशा पद्धतीने आता अधोरेखित होत चाललेली आहे. मग पूर्ण मुंबईमध्ये राजेश कांगणे सारखा सोजवळ उमेदवारांना मिळाला कसा. तर राजेश कांगणे हा आपण जर बघाल तर तो आता आपण पाहतोय की बाबा अग्निशमन दलाचा कर्मचारी होता, आता तो राजीनामा देऊन इथे आलाय. त्याने अंशकालीन राजीनामा दिलाय की पूर्णतः राजीनामा दिलाय. त्याने राजीनामा देताना ज्या अटी शर्ती मांडलेल्या आहेत आणि जेव्हा फॉर्म छाननी केली तेव्हा शिवसेनेने त्यांच्यावरती घेतलेले ऑब्जेक्शन किती आहेत आणि ते ऑब्जेक्शन घेतले तर तो ते कशा पद्धतीने त्या काय गोष्टीला घडामोडी आहेत. थोडक्यात राजकीय लढाईमध्ये हे यशस्वी झालेली आहे भाजपा. आणि राजेश कांगणेचा फॉर्म टिकला. राजेश कांगणेला कमळाची निशाणी मिळाली आणि ते छानपैकी प्रचार करतात. पण एक सोजवळ चेहरा त्यांनी दिलाय. परंतु त्या विरोधात विजय भणगे देखील स्थानिक आहे, 25 वर्ष काम करतो. आणि सगळ्यात मोठी भाग अशी आहे की बाळासाहेब ठाकरेंचा जो एक ब्रीदवाक्य असायचं की शिवसेनेला कोणताही रंग नाही, शिवसेनेला कोणती जात धर्म नाही, शिवसेनेला कोणता पंथ नाही. शिवसेना ही मतदारांच्या ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्या अन्यायावरती आघात करणारी यंत्रणा आहे आणि अराजकतेवर मात करणारी यंत्रणा आहे. तसंच जर आपण बघितलं तर बाळासाहेबांचा तो जो शब्द आहे की जात धर्म न पाळणारे, ते तंतोतंत गुण या 195 मध्ये विजय भणगेंनी राबवलेत. कारण विजय भणगेंना 25 वर्ष शाखा प्रमुख आहेत. तर त्या शाखा प्रमुख जर ते आहेत तर तेच शाखा प्रमुख का, शिवसेनेकडे दुसरा काय शाखा प्रमुखाचा लायक उमेदवार नव्हताच का. बरोबर. मग तोच का, म्हणजे तुमच्याकडे बदलाला अपेक्षित, कार्य करण्याला अपेक्षित कार्यकर्त्याचा संच नाही का. बरोबर. ठीक आहे, विजय भणगे आहे, त्यांनी चांगला कार्यभार राबवला, सगळं मान्य आहे. पण तुम्हाला एक सांगतो, आता जी उमेदवारी दिली गेलेली आहे या उमेदवारीमध्ये विजय भणगेंचा प्लस पॉईंट काय तुम्हाला माहिती आहे. ह्याने बाळासाहेबांना शिवसेना अपेक्षित असलेला शब्द आहे जात धर्म विरहित संघटना म्हणून. तर ह्याने गेल्या वेळेला मागासवर्गीय उमेदवार झाला ना, तर ह्याने दलित समाजाचा, बौद्ध समाजाचा, महार समाजाचा अलग हा शब्द वापरू नये. कारण की बाबासाहेबांनी धम्म परिवर्तन करून त्या लोकांना, बऱ्यापैकी लोकांना बौद्ध बनवलेला आहे. तर बौद्ध समाजाचा उमेदवार त्यांनी दिला आणि त्यांनी निवडूनही आणला. बरोबर. म्हणजे ऍडव्होकेट असलेला. मग नंतर त्याने बरोबर आपलं गुण दाखवला. मग एकाधिकार शाही जी होती, बाबा हे करायचं नाही, ते करायचं नाही, जसा पुतळा किंवा एक प्यादा म्हणून वापरला जातो तो वापरू दिला नाही संतोषने. त्याने बंड केलं. मग बंड कशासाठी केलं, जसं मी मगाशी सांगितलं की वॉटर गटर मीटरबरोबर एक मॅटर नावाचा पदार्थ शिवलेला आहे सगळ्या सत्य नगरसेवक. बरोबर. तर तो त्यामुळे यांची वादत राहिली आणि त्याने मग संघटनाच सोडली आणि शिंदे सेनेत प्रवेश केला. परंतु त्याही स्थितीत विजय भणगेने तो बालेकिल्ला जपला. परत त्याने नवा संघ, नवी ताकद, संजीवनी देऊन उभी केली आणि त्याचं फळ असं मिळालं की विजय भणगेंना या ओबीसी मतदारसंघाची तिकीट मिळाली. आणि जसं काम बोलताय जसं सोजवा चेहरा बोलताय म्हणून तुम्ही भाजपचा उमेदवार राजेश कांगणेकडे बघता, तसं काम बोलताय म्हणून विजय भणगेकडे लोक बघतील आणि लोक ठरवतील कोणाला निवडून यायचं. पण
इथे देखील शिवसेनेचाच वरचष्मा आहे. याचं कारण गेल्या वेळेचा तर ठोकळा उमेदवार बरोबर. शिवसेनेनी विजय भडगेजींचा, आदित्यजींच्या, सचिन भाऊ वाहिरांच्या, सुनील शिंदेच्या विचाराला भर देऊन त्यांनी बरोबर. निवडून दिलेला आहे. त्यामुळे ह्याही वेळेला तसंच चित्र होत आहे की बदल घडवतोय. प्रचारामध्ये पाहायला गेलं तर विजय भडगेची आघाडी आहे. खूप चांगलं सोशल मीडिया मार्केटिंग ते वापरत आहेत. बरोबर. राजेश कांगणे त्या मानाने सोशल मीडियाचं मार्केटिंग खूप पुअर दिसत, जेव्हा की भाजपचा युएसपी राहिलेला आहे. बरोबर. सोशल मीडियावरती खूप मोठा त्यांचा पगडा आहे. मीडिया पण ते सेल इथे पूर्ण. दिसताना दिसत नाहीये. फक्त नुसती अफवाच आहे की भाजपच्या कार्यकर्त्यांना, उमेदवारांना प्रत्येकाला 2-2 कोटी रुपये दिलेले आहेत. तर मला वाटत नाही की राजेश कोटी ते 2 कोटी घेईल, राजेश कांगणे, कारण तो भ्रष्टाचाराला विरोध करणारा पोरगा आहे. तर हे जे भ्रष्ट मार्गाने आलेले पैसे तो वापरेल का, याचा हा मोठा प्रश्न आहे. आणि जर नाही वापरले तर मतदारसंघात टिकेल का? कामाच्या बरोबर. पुढे काम. ओके, मग आता अग्निशमन दलातलं जे राजेश कांगणेचं काम आहे त्याचे त्याला तिथे अवॉर्ड मिळाले असतील. लोक त्याला मताच्या रूपाने अवॉर्ड देणार आहेत का, हे आता बघणं गरजेचं आहे. आणि जो काम करतो, जो वरचष्मा बाळगतो, तो इथे महत्वाचा आहे. एका परवा मी सभेचं अवलोकन केलं भडगेंच्या, बरोबर. तर त्यामध्ये ना मला साऊथ इंडियन हा एक खूप मोठा भाग राहिलेला आहे. आंध्र प्रदेशचे लोक, म्हणजे मुन्नूर कापू समाजाचे लोकही आणि कळलं, पद्मशाली. पद्मशाली समाजाचे लोकही, हे तिथं मेजर फॅक्टर राहिलेले आहेत युपी, बिहार वगैरेचे. तर त्यामध्ये ना परवाच्या सभेमध्ये मी जे फोटोग्राफ्स पाहिले मतदारसंघाची माहिती घेतली, तर साऊथ इंडियन लोक तिथे दिसले नाहीत. आणि बरोबर. साऊथ इंडियन लॉबी मधला तिथे एक मंथिना नावाचा कार्यकर्ता आहे आणि रमेश कार्यकर्ते आहेत. तर ते पण आता दुसऱ्या पक्षात गेले, शिवसेनेची साथ सोडलेली आहे. आणि आंध्राचा मतदार हा जर त्यांच्याकडे वळू नाही शकला तर खूप मोठी दहशत, आणि तो जर भाजपकडे वळला तर खूप मोठा झटका. बरोबर. नॉट ओनली दॅट, दलित प्रवर्गामध्ये इंजिन शेटा नावाचा त्यामध्ये भाग आहे, इतर जे भाग आहेत, एलपी करता बाळाशेठ मधुकर मार्ग करता भाग असेल, नाही तर फितवाला रोडचा, तिथे दलित प्रवर्गाचे लोक, मिश्र लोक आहेत. तर तिथले दलित प्रवर्गाचे कार्यकर्ते देखील त्या मेळाव्यात दिसले नाहीत. ती खंत आहे मला. आणि ती कदाचित लोक जे मतं जी निर्णायक आहेत, ते निर्णायक मतच येणाऱ्या काळात राजेश कांगणे जिंकणार की विजय भडगे जिंकणार. पण अजून 7 दिवसाची लढाई आहे आणि शिवसेना शेवटच्या क्षणापर्यंत लढणारी, आणि शेवटच्या क्षणामध्ये जादू लापून लोकांना आपलं करणारी संघटना आहे. त्यामुळे तो भाग देखील, तिथे देखील एक ताकदीची लढत होईल असं मला वाटतं. सर, अजून एक असा प्रश्न आहे की वंचित आणि काँग्रेसची देखील युती झालेली आहे आणि या ठिकाणी प्रभागामध्ये एक उमेदवार दिलाय, तर काय वाटतं, ही मतं जी अर्ध आहेत ती मतामध्ये डिफरन्स येईल का? उमेदवार तुम्हाला माहिती आहे का, काय नाव आहे त्याचं? पवार म्हणून. ओमकार पवार सुशिक्षित मुलगा आहे. होय. जसा आमचा कांगणेही सुशिक्षित आहे. आणि मग शिक्षितेच्या रूपांतरामध्ये आमचा विजय भडगे थोडासा डावा ठरेल. परंतु असं म्हणतात की राजकारणात शिक्षण, हे शिक्षणाने माणूस पोपट होतो आणि अनुभवाने गरुड होतो. तो हा जो भडगे आहे तो अनुभव गरुड असलेला आहे. त्या मानाने अनुभवतेच्या जोरावरती हा पवार आहे तो थोडासा नौका आहे. आणि वंचितचं जे वोट आहे ते डिस्क्रिमिनेशनचं वोट आहे. एका जाती धर्माच्या विशिष्ट पद्धतीने तुम्ही मतं मागत आहात आणि तुमची निशाणी तिथे हात आहे की तुमची निशाणी गॅस सिलेंडर आहे. तर हे खूप अभ्यासाचं गणित आहे. हाताचा डिफरन्स पडतो. कारण की राहुल गांधीचं आता जे स्लोगन आहे की मोहब्बत की दुकान फैलावं, और इंसानियत और प्यार वाटो. तर प्यार वाटणारी हाताचा पंजा असतं, तर एक वेगळं चित्र असतं, मताधिक्य वाढलं असतं आणि ते कदाचित आघाडीच्या भडकेंना जड गेलं असतं. परंतु ते जर नाही, आणि वंचितचं मत आहे, वंचितचं मत माझ्या मताप्रमाणे तिथे 700 ते 1200-1500च्या आसपास जाईल. जेवढं वाढेल तेवढं विजय भडगेंना त्रास होईल आणि भाजपला फायदा ठरेल. आणि त्या दृष्टीने त्या मतदारसंघात जंगी लढत होईल आणि त्याचं फॅक्टर, वोट कटिंगचं फॅक्टर महत्वाचं ठरेल, जे पवारजी करतील. पवारांचे जे वडील आहेत मोहन पवार ना, ते खूप गुढी कार्यकर्ता आहे. त्याचं वर्सेटाईल काम आहे. त्याने राष्ट्रवादीत काम केलंय, त्याने शिवसेनेत काम केलंय, सचिन अहिरांचा खंदा समर्थक म्हणून तो जिजामाता नगर वगैरे या परिसरात वावरलेला आहे. त्यांचं प्लंबिंगचं कॉन्ट्रॅक्ट होतं, तो एक मिल कामावर होता, मिल बंद पडत होते, ते काम करत होते. पण मोहन पवारांना हा लागवी माणूस आहे. ते हरिओम वगैरे सत्संग या प्रणालीला मानतात आणि त्या प्रणालीचे लोक त्यांच्या पाठी खूप आहेत. म्हणजे कळत न कळत आहे ना, तो तसं बघायला गेलं तर अध्यात्माच्या रूपानं भाजपचे वोट देखील कापू शकतो. बरोबर. आणि ते गणित असं एकदम काटेकी टक्कर होईल आणि एक मजा येईल त्या मतदारसंघात. तेच, थोडी मतं फिरली जातील, एका मताचाही डिफरन्स खूप मोठा असतो त्या मानाने. बरोबर. नमस्कार, मॅक्स स्टुडिओच्या रोकठोक महाराष्ट्र या विशेष सदरामध्ये आपलं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ पार्ट 4 मध्ये, ज्यात आपण सविस्तरपणे पाहणार आहोत
प्रभाग क्रमांक 196 मधील तापलेली राजकीय लढत. या प्रभागात सध्या जुने अनुभवी चेहरे आणि नवे तरुण चेहरे यांच्यात थेट सामना रंगलेला पाहायला मिळतोय. या संघर्षात कोण बाजी मारणार, जनतेचा कौल नेमका कोणाच्या बाजूने जाणार, याच सोबत पक्षांतर्गत सुरू असलेली नाराजी, अंतर्गत कलह आणि बंडखोरी, त्याचा थेट परिणाम निवडणुकीवर कसा होणार, याचा रोखठोक आणि सखोल उलगडा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. हा येणारा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचं मत, अंदाज किंवा प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. मॅक्स स्टुडिओ, रोखठोक महाराष्ट्र. धन्यवाद. तर काय सांगाल, काय तिहेरी लढत मध्ये काय होईल? तिहेरी लढत कारण त्यात एक जो आहे आयात उमेदवार आहे एक, म्हणजे भाजपाचा, तर काय असेल, काय होईल? बघा, पुन्हा तुम्ही आयात उमेदवाराकडे जाताय. मुंबई मधला एक गोष्ट आहे की तुम्ही मुंबईचे कुठलेही मतदार असाल तर मुंबई महानगरपालिकेत निवडणुकीला उभं राहिलं होतं. बरोबर. संविधानाने जी चौकट आखून दिली आहे त्याच्यापेक्षा तुम्ही मोठे आहात का आयात आणि निर्यात करायला? त्यामुळे आयात हा शब्द काही काही ठिकाणी योग्य आहे, काही काही ठिकाणी नाही. आयात म्हणण्याचं कारण कसं सर, की आता स्थानिक आहेत, स्थानिकांची ओढ असते, आमचाच उमेदवार, आम्ही त्यालाच मत देणार, असं पण असतं. त्यामुळे मी विचारतो, त्या दृष्टीने तुमचं म्हणणं योग्य असेल, परंतु स्थानिकांना स्थानिकांचे मुद्दे अवगत असतात, बरोबर, म्हणून त्याला प्राधान्य दिलं पाहिजे, असं साधं म्हणणं आहे. एक तुम्हाला गोष्ट सांगतो, बघा आता तिथे भाजपाने सावंत नावाच्या एका तालुकाध्यक्षाच्या सौभाग्यवतीला तिकीट दिलेली आहे. एक मला प्रश्न अधोरेखित करायचा आहे, जिजाऊच्या लेखीला तुम्ही कमी का लेखता? ते पण आहे. सावित्रीच्या लेखीला तुम्ही कमी का लेखता? तिथल्या स्थानिक कार्यकर्त्या, इतर वेळेला तुम्हाला मोर्चे काढायचे असतात तेव्हा तुम्हाला स्थानिक कार्यकर्त्या स्त्रिया लागतात, आणि तुम्हाला ज्या वेळेला तिथे तुम्हाला मर्दुमकी गाजवायची असते, तिथे तुम्हाला ज्या वेळेला उमेदवारी गाजवायची असते, तिथे तुम्हाला तुमच्या घरच्याच बायका दिसतात. हा त्या कार्यकर्ता, त्या पक्षाचा कार्यकर्ता, स्त्री कार्यकर्ते अन्याय नाही? तिथे तुम्हाला सांगतो, एक पोलिसाची मुलगी आहे आणि पोलिसाची सून आहे, ती तिथे खूप ऍक्टिव्ह कार्यकर्ते. तिने प्रभात लोढांच्या गळ्यातल्या ताईत आहे ती मुलगी. एवढं स्ट्रॉंग काम केलेलं आहे तिने त्या सगळ्या मतदारसंघामध्ये, लोकसभा मतदारसंघामध्ये, की तिने देखील इच्छा व्यक्त केली होती पोलिसांची जी बिरडीताईची जी घर आहे ती मिळवायला त्या मुलीने सिंहाचा वाटा उचललेला आहे. स्थानिक पुरुषांना बरोबर घेऊन डॉक्टर राजू वाघमारेंकडे जाणं, मुख्यमंत्र्यांकडे जाणं, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे जाणं, गृहनिर्माण मंत्र्यांकडे जाणं, खूप पद्धतीने तिने पोलिसांना घरं मिळवण्याच्या आंदोलनात सक्रिय सहभाग केलेला आहे. मतदारांनी जे त्याला मतं दिली, त्या मतांची प्रतारणा करणं, इकडून तिकडे पक्ष बदलणं, म्हणजे मतदारांनी दिलेल्या मतांची प्रतारणा करणं, लोकशाहीची पायमल्ली करणं, हा तर भाग आहे. ओके, आता त्यांनी त्यांच्या स्वतःच्या सुविद्य पत्नीला ती तिकीट दिलेली आहे. मग त्यांच्याही पक्षामध्ये महिला कार्यकर्ती दुसरी कोण नव्हती का द्यायला? तिथे खंडगळे नावाची एक स्त्री होती, ती खूप ताकदीची कार्यकर्ती होती, तिला नवरा ती मिळून खूप चांगलं काम करत, खूप चांगलं. पक्ष अशा का चुका करतात ना, मला खूप वाईट वाटतं की कार्यकर्त्याला तुम्ही नटवता, 5 वर्ष उभं करताना निवडणुकीच्या 10 दिवसात बसवता. जो कार्यकर्ता 5 वर्ष तुमच्यासाठी उभा असतो त्यालाच आता उभं केलं पाहिजे ना. असो, विषय असा आहे की काटेकी टक्कर, पैसे खर्च करण्याची प्रवृत्ती, लोक आजकाल पैसे घेतल्याशिवाय, मंडळांना पैसे दिल्याशिवाय मतं मिळत नाहीत. कदाचित त्या कारणामुळे पैसे खर्च करणारा उमेदवारच लागतो, असं एकंदरीत चित्र झालेलं आहे. आणि जे चित्र यशस्वी करण्यावर ते पुन्हा मनुवाद सक्षम ठरलेलं आहे, कारण की लोकशाही मनुवादाला नको आहे आणि ती ऐन केन प्रकारे नष्ट करणं हे त्यांचं काम राहिलेलं आहे. आणि त्याचाच भाग आहे की तिथे स्त्रीला उमेदवारी देताना आपल्या पत्नीलाच पुढे केलं जातं आणि स्त्री कार्यकर्ती आहे ती परत डावलली जाते, आणि तो उद्रेकही भविष्यामध्ये होऊ शकतो. बरं, तिथे शिवसेना आणि मनसे युतीचं खूप मोठं ना गुपित लपलेलं आहे. शिवसेनेने वरळी विधानसभेमध्ये मनसेची विकेट काढली असं बोललं जातं, आणि मलाही ते एका अर्थी सत्य वाटतं. आणि त्या विकेट काढल्यामुळेच संतोष झुरी सारख्याची विकेट पडली. कारण की जो सक्षम निवडणूक लढवणारा कार्यकर्ता आधीचा नगरसेवक आहे आणि विभाग प्रमुख राहिलेला आहे, वाघासारखं काळीज घेऊन तो सगळ्या ठिकाणी फिरलेला आहे. आदित्यजींचं A+ वरळीचं जे स्वप्न आहे, त्या स्वप्नातला एक भाग म्हणून लोलपळ ब्रिज आहे. त्या लोलपळ ब्रिजचं कुठेतरी फुटेज दाखवा, तुम्हाला कळेल की आदित्यजींच्या पूर्ण टीमला, शिवसेना वरळीच्या पूर्ण टीमला मनसे जी ती नडली होती. म्हणजे आम्ही सामान्य कार्यकर्त्यांनी तिथे आवाज उठवून तो पूल पाडण्याची गरज आहे की नाही, आणि पूल पाडला जाते तो ज्या IITians
संशोधकांच्या कारणावरून तो पाडला गेला म्हणून सांगितलं जातं, ते सगळं जो भ्रमनिरास्ता आहे, ती सगळी जी कन्सेप्ट आहे ही कशी चुकीची होती आणि पहिल्यांदा प्राधान्याने गरज काय होती, कोणत्या ब्रिजची, आणि ह्या ब्रिजवरती का आघात झाला, हा वाद आम्ही जेव्हा उचलला तेव्हा आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी त्या काळामध्ये मनसे आली होती. संजय जामदार म्हणा, आमचा तिथला उत्तम सांडव म्हणा आणि हा संतोष धुरी म्हणा, हे त्यावेळेला आले होते कामाला. नाही तर आमची तिथे चटणी झाली असती, कारण शिवसेना स्टाईलने सगळं तिथे चालू होतं. आदित्यजींचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून त्या प्रोजेक्टकडे बघितलं होतं. आमच्या त्या प्रोजेक्टला विरोध नव्हता. आम्ही सामाजिक कार्यकर्ते कोणत्याही प्रोजेक्टला विरोध करत असतो, त्यातल्या चुकांना आम्ही विरोध करत असतो, आणि त्या चुका दुरुस्त झाल्या तर समाजाचं अधिक चांगलं हित होतं, हा आमचा उद्देश होता. मुळात प्रकार असा आहे, ह्या मतदारसंघाकडे आपण बघता 197, तर तिथे मनसेला तिकीट देणं ह्याचा क्रायटेरिया धरला गेला. दत्ता नरवरकर तिथे निवडून आलेला आहे, अमुक आहे, तमुक आहे, हे आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, निवडणूक लढण्याच्या आधी 10 दिवस निवडणुका जिंकल्या जातात आणि हारल्या जातात. वरिष्ठांना आपल्याला हवा आहे तो मतदारसंघ निवडतात, आणि मग वरच्या लेवलला सगळे पक्ष जे चहामध्ये एकमेकांच्या टी पार्टीला जात येत असतात, ते लोक ठरवतात, अरे यहाँ पे तू कमजोर दे, यहाँ पे मैं कमजोर देता हूँ, वहां पे तू चुन के आ, यहाँ पे मैं चुन के आऊंगा, और दोनों मिलके सत्ता करेंगे. और सामान्य जो कार्यकर्ता आहे त्याला आपण असंच चेपलेला, डबलेला, झेंडे बांधायला, सतरंजा उचलायला आणि ह्या गोष्टी बघा. असं म्हणतात ना भाजपमध्ये पण, त्या केशव उपाध्ये दादांना, माधव भंडारी सरांना, की सतरंजा उचलायला ठेवले जात काय. परंतु नाही, ही शिस्तीचे आणि चळवळीचे लोक असतात. ते कार्यकर्ता सतरंजी उचलायला नसतो, तो पडेल ती जबाबदारी देऊन करो या मरोच्या भूमिकेत असतो. परंतु त्याला जे सांगितलं तर हे करो, तो ते करत असतो. त्यामुळे तसा तो भाग नाही. पण इथे मनसेच्या ज्या उमेदवाराला तिकीट दिलेले आहे त्याने दत्ता नरवणकरला निवडून आलंय. कारण की नगरसेवक कोण होतो, ज्याचा कार्यकर्त्यांचा संच मोहळासारखं, मधमाशांसारखं चारोवर फिरून एक एक गोळा करतो मध, आणि मधाच्या गोळा करून तो परत फुलपाखरू परत ते आपल्या घरट्याकडे येतो आणि त्या मधाच्या पोळ्यामध्ये ते मध संचय करतो. एक एक मध आणत असतो तो, आणि मग तो त्या मधाच्या पोळ्याला, त्या मधमाशीच्या राणीला तो आपलं योगदान देत असतो. आणि लोकशाही ही जी राणी आहे, या सगळ्या गोष्टीला, स्वतंत्रता ही जी राणी आहे, या सगळ्या गोष्टीला आपण, या स्वातंत्र्य देवतेला आपण अशा पद्धतीने सजवत असतो. आणि मनसेने दत्ता नरवणकरांसाठी ते काम केले. त्या कामामध्ये सिंहाचा वाटा ह्या विकास साळवी सारख्या असंख्य कार्यकर्त्यांचा होता. आणि म्हणून विकास साळवीच्या जे सौभाग्यवती तिकीट दिली आहे, ती पोरगी पहिल्यापासून काम करण्यात या संघटनेत, आणि त्यांचं लग्न मला वाटतं इंटरकास्ट मॅरेज आहे. ते एक आदर्शवत जोडपं आहे त्या विकास साळवीच्या मुलीचं. त्या मुलीचं नाव काय आहे त्या उमेदवाराचं, साळवी उमेदवाराचं? रचना साळवी. बघा, तिच्या नावात पण रचनात्मकता आहे. आणि खऱ्या अर्थाने तो भाग आता रिडेव्हलपमेंटच्या सावटाखाली आहे. तिथे बघा, एक मज्जन खान नावाचा एक असं राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी, कार्यकर्ता, जो मुख्य प्रवर्तक म्हणून तिथे काम पाहतोय, आणि त्याने जे जिजामाता नगर ज्या पद्धतीने विकसित करायचं ठरवलंय, त्याच्यामध्ये बरीच अराजकता पण आलेली आहे. आणि तिथेही बरीच अराजकता आलेली आहे. आणि त्यांची भाची तिथे उमेदवार आहे राष्ट्रवादी घड्याळीचा उमेदवारी म्हणून. तर ती पण एक निर्णायक भूमिका होती. कारण बऱ्याच लोकांना ना, बघा, एखादा मोठा प्रोजेक्ट असताना बऱ्याच चुकीच्या गोष्टी होत असतात, परंतु आपण सामान्य माणसं आहेत ना, खूप चुकांना पदरात घालून घेत असतो आणि आपल्या विकासाच्या दृष्टीने आपण पुढे जात असतो. आणि त्यामुळे विकासाच्या दृष्टीने पुढे येण्यासाठी मज्जन खानजींचा जिजामाता नगरचा प्रोजेक्ट हा यशस्वी ठरेल. आणि तसं झालं तर तिथे मज्जन खानजींच्या भाचीला, अर्थात फरहीन खानला देखील चांगल्या पद्धतीने यश मिळू शकतं. परंतु विकास साळवी हा निर्णायक पण ठरेल. कारण विकास साळवीचे वडील खूप गुणी कार्यकर्ता, राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते ते एकेकाळी. त्यांचं काम होतं नळाच्या, पाईपलाईनचं, असंख्य कामं त्यांनी केलेली आहेत. काही वेळेला विकत, काही वेळेला फुकट, काही वेळेला सचिन भाऊंनी सांगितलं म्हणून, काही वेळेला शिवसैनिकांनी सांगितलं म्हणून. तिथे छोटू परशुराम देसाई म्हणून पण 2 वेळा अपक्ष, ह्यावेळेलाही ते अपक्ष लढवत आहेत, परंतु त्यांनी आधी अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. तिथे भाजपचे देखील नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यामुळे तो दलित बहुल जरी भाग असला ना, तरी विचार करणारा मतदार आहे. सामान्य काम करणाऱ्या कष्टकऱ्याला तो मत देणारा विभाग आहे. त्याच दृष्टिकोनातून एक प्रश्न असा आहे की आपण नाव घेतलं परशुराम देसाई, त्यांची पत्नी श्रावणी देसाई देखील अपक्ष उमेदवारी त्यांनी भरलेला आहे. पण या उमेदवारी त्यांनी घेतले, पण जो कल येणार आहे, आता मनसेला ती दिलेली आहे सीट, पण जो मतदाराचा जो कल येणार आहे, जी विभागणी होणार आहे ती कशी होणार? कारण शिवसेना
मधून ते बाहेर पडलेत आणि अपक्ष लढवली त्यांनी. तिथे बघा एक विषय असा आहे की शिवसेना जरी तिथे मनसेला मदत करतानासाठी आघाडी म्हणून असली, राष्ट्रवादी तिथे तुतारी निशाणी आघाडी करत असली, तरी राष्ट्रवादीत पण एक उभी फूट पडलेली आहे पुन्हा एकदा. आणि राष्ट्रवादीतले वरळीतले काही कार्यकर्ते शिंदे सेनेत जाऊन समाविष्ट झालेले आहेत. तिथे राजू पवार असतील, एक गुणी कार्यकर्ता आहे राजू. परत आमचा सुनील वडकर तालुका अध्यक्ष माझी, आता तो शिंदे सेनेत गेलेला आहे. गुणी कार्यकर्ते आहेत ते. परंतु त्यांनी काही पक्षांतर्गत वादामुळे त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आणि तो तिथे शिंदे सेनेमधून ते लोक कोणाच्या बाजूने उभे राहतात हे एक निर्णायक विषय ठरू शकेल. वाद काय होता, कारण पक्ष करण्याची गरज काय भासते मुख्यतः त्या विषयावरती आपण येऊच. परंतु आधी 197 हा विषय पाहताना ज्या पद्धतीने त्यांनी साळवींच्या रचना साळवीला जी उमेदवारी दिलेली आहे, त्या रचना साळवीच्या पाठीमागे शिवसैनिक फिरताना दिसत नाहीये. मग तिथे ओव्हरऑल तुमची जी आघाडीमध्ये सेना आणि मनसे युती आहे ती काय कामाची आहे? त्या साळवीसारख्या गरीब घरातल्या मुलाच्या पाठीच्या रचनाच्या पाठीला तुम्ही उभे राहणार नसाल तर तुमची आघाडी जी बिघाडी झालेली आहे हे इथे सिद्ध होतोय. विरोधक त्या पद्धतीने डिजिटल मार्केटिंगचा स्कोप चालवणार, एआयचे रील्स फिरणार. तुम्ही आजही तिथे त्या मुलाला मदत करण्यासाठी गेला नाही तर पूर्ण मुंबईमध्ये त्याचं चित्र उमटेल आणि भाजपला आणि कर्मधर्म संयोगाने RSSला आणि तुमच्या प्रमुख विरोधकांना शिंदे सेनेला हेच पाहिजे. तुमच्या ह्याच चुका ते हेरतायत. त्यामुळे तिथे जो निवडून येणारा मनसेचा उमेदवार आहे, जो दत्ता नरोणकर मनसेचा नगरसेवक झालेला आहे, उद्याचा नगरसेवक या विकास साळवीची जी मिसेस रचना साळवी जी उभी राहणार आहे तिला तुम्ही ग्रहण लावताय का? ओके, नॉट ओनली दॅट, तिथे पण एक डिस्क्रिमिनेशनचा भाग आहे. जो विकास साळवी आहे एका विशिष्ट जाती प्रवर्गाचा कार्यकर्ता आहे, गरिबांचा पोरगा आहे, प्लंबिंग करून BMCत काम करून कॉन्ट्रॅक्ट लेबर करून तो काम करतोय. पण आवड राजकारणाची, जिद्द राजकारणाची, एकाकी लढत लढतोय तो. तिथे तो स्वतःच्या बळावरती मोठमोठे उपक्रम घेतो. मोनोरेलच्या कामाच्या वेळेला खूप सजगता त्या मुलाने जातीने उभं राहून काम करून घेतलं. माझ्या नागरिकांना त्रास होता कामा नये अशा पद्धतीनं मनसेमध्ये एकछत्री कारभार पद्धतीने तो चालतोय आणि खूप वरळीकरांना हेवा वाटेल असं त्याचं काम आहे. आणि म्हणून त्याने मिसेसला तिकीट मिळवून आणली आणि ती तिकीट मनसेला, शिवसेनेला, राष्ट्रवादीला दिली. खूप बहुमान झाला मनसेचा. पण त्या मतदारसंघात ही जादू होईल जर लोकांनी काम पाहिलं, जर लोकांनी स्थानिक मुद्दा पाहिला, जर लोकांनी गद्दारांना धडा शिकवायचं ठरवलं, जर लोकांनी 50 खोक्याचा हिशोब विचारला, जर लोकांनी परत छोटू देसाईच्या विचारलं तुम्ही 2 वेळा येऊन बाबा आमचं काय केलं कल्याण, तर कल्याणाच्या या विषयावरती हा कल्याणकारी राजा म्हणून विकासची मिसेसची रचना ठरेल आणि ती लोकशाहीच्या या प्रक्रियेमध्ये निवडून जाईल. किंबहुना जर पैसा जिंकायचा झाला तर जिजामाता नगरचा प्रोजेक्टचा जो मज्जन खानची जो करिश्मा आहे तो जर चालला तर त्यांची जी भाची आहे फरहीन खान घड्याळ निशाणीवरती ती पण निघू शकेल. छोटू देसाई हा चांगला गुणी कार्यकर्ता आहे, त्याचाही वेगळा करिश्मा आहे. त्याची शिवसैनिकांच्या जुन्या सगळ्यांबरोबर नाळ आहे, तीही कदाचित नाळ काम करून दाखवेल. त्यामुळे आणखीन एक गोष्ट काय माहितीये त्या मतदारसंघाची, तिथे ना दुसऱ्यांदा नगरसेवकच निवडून येत नाही. आणखीन एक गोष्ट काय माहितीये त्या मतदारसंघाची, तिथे असलेले 2 नगरसेवक आहेत, म्हणजे आमची अनिलाताई, आमचा सत्यम नायर, तिथला गुणी कार्यकर्ता जो शिवसेनेत गेला, खंदा समर्थक होता सचिन अहिरांचा एकेकाचा. सचिन अहिर जाण्याआधी तो शिवसेनेत गेला होता. सचिन अहिरांशी त्यांनी बगावत करून मग सचिन अहिर नंतर शिवसेनेत गेले. पण नंतर मग दोघंही शिवसेनेत असताना सत्यम नायर आज हयात नाहीयेत, पण त्यांची देखील मिसेस घड्याळ निशाणीवरती त्या नगरसेविका राहिलेली आहे. त्याच्यानंतर त्या छोटू देशांकडून पडलेल्या आहेत, त्यांच्या मार्फत त्यांना पराजय पत्करावा लागला. आणि मग तदनंतर परत एकदा तिथे रत्ना महाले म्हणून निवडून आलं. रत्ना महालेंचं मला एक सांगायचं झालं तर त्याच वेळेला निवडणुकीला उभं होतं ते ऍडव्होकेट रत्ना महाले म्हणून त्यांनी लावलं होतं आणि आता ते ऍडव्होकेट लावत नाहीत. काय कारण आहे मला माहित नाही. ओके, परंतु त्या देखील तिथे नगरसेवक आहेत. पण सत्यम नायरची मिसेस अनिता नायर तिथे फिरताना दिसते. परंतु एकेकाच्या शिवसेनेच्या नगरसेविका ह्या तुम्हाला तिथे फिरताना दिसत नाहीयेत रत्नाताई. म्हणजे तुम्ही नक्की आघाडीचा धर्म, युतीचा धर्म पाळत आहात का? मग ही जी फाटाफूट आहे ती कदाचित एका विशिष्ट माणसाला निवडून देईल हे आपलं माझं असं म्हणणं आहे. आणि त्यानुसार तिथली निवडणूक, पण तिथे परत परत नगरसेवक निवडून दिला जात नाही ही त्या भागाची ख्याती आहे. नमस्कार, मॅक्स स्टुडिओच्या रोकठोक महाराष्ट्र या विशेष सदरामध्ये आपलं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ पार्ट 6 शेवटचा भाग आहे, ज्यात आपण सविस्तरपणे आढावा घेणार आहोत प्रभाग क्रमांक 198 आणि 99 मधील सध्याचं तापलेलं राजकारण. या दोन्ही प्रभागांमध्ये प्रत्येक प्रमुख पक्षाकडून अनुभवी आणि वजनदार उमेदवार मैदानात उतरवलेत.
या पार्श्वभूमीवर ही लढत नेमकी कशी रंगणार, मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जाणार, यासोबतच प्रत्येक उमेदवाराची राजकीय पार्श्वभूमी, पडद्यामागे सुरू असलेली बंडखोरी आणि ती बंडखोरी का आणि कोणत्या कारणांमुळे होत आहे याचा सखोल आणि रोखठोक उलगडा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि अखेरीस या सर्व प्रभागांच्या निकालांचा महानगरपालिकेच्या सत्तेवर नेमका काय परिणाम होणार, शेवटी कोण बाजी मारणार, हे संपूर्ण चित्र आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेणार आहोत. हा येणारा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या संपूर्ण मालिकेबाबत तुमचं मत, अंदाज किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मॅक्स स्टुडिओ, रोकटोक महाराष्ट्र. धन्यवाद. त्याचबरोबर आपण पाहतोय की जे शिवसेना उद्धव ठाकरे गट आहे त्याकडून अबोली खाले यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. तर याबद्दल काय सांगाल? कारण आपण पाहतोय की त्या स्थानिक नाहीयेत. जे युबीडीचा उमेदवार आहे तो स्थानिक नाहीये. तसेच हा पण उमेदवार स्थानिक नाहीये, वंदना गवळी देखील. तर याबद्दल काय सांगाल? पुन्हा एकदा स्थानिक कडे आलेलो आपण. कारण दोन्ही आपल्या ह्या मतदारसंघाची रचना त्यांना 2 स्थानकांशी निगडीत आहे. त्यात आता नव्याने विकासाचं नवं पर्व म्हणून 3रं स्थानक पण आलंय, लोल परळ मोनोरे. ओके, पण विषय असा आहे, स्थानिक हा मुद्दा आहे ना, खरंच गौण मुद्दा आहे. कार्यरत मुद्दा हा असला पाहिजे. मग काय असं होतं, घार फिरे आकाशी चित्त तिचे पिलापाशी. जसं आदित्य ठाकरे जरी भारतात, महाराष्ट्रात, मुंबईत कानाकोपऱ्यात फिरत असले तरी वरळी मतदारसंघावरती त्यांचं लक्ष होतं. कारण 2 आमदार म्हणून त्यांनी त्यासाठी पण विधान परिषदेवरती आपल्या कवेतून घेऊन गेले. आणि त्याही दोन्ही एक ज्याने आपल्यासाठी आदित्यजींची सीट सोडली ते सुनील शिंदे यांचा देखील त्यांनी गौरव केला विधान परिषदेची आमदारकी देऊन. आणि जे मुंबई अध्यक्ष होते राष्ट्रवादीचे, ते आदित्यजींच्या प्रभावावरती मुंबईचा वरळीचा विकास म्हणून आदित्यजींना सोबत करून गेले. आणि ह्या सगळ्यांनी मिळून वरळी A+चं स्वप्न पाहिलं, ते देखील होते. मुळात ह्या मतदारसंघाची रचना बघा तुम्ही काय आहे. हा वरळी विधानसभा आहे ना, A+ हे स्वप्न काय आहे ते खूप वर्ष प्रलंबित आहे आणि गिरणी कामगारांचा हा भाग राहिलेला आहे. आणि ज्या मतदारसंघात लवगृह म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील पराजयाला सामोरं जावं लागलं होतं, तिथली राजकीय समीकरणं बदलली गेलेली आहेत. आणि त्याने त्या मतदारसंघांनी पण काच जेव्हा बदललेली आहे तेव्हा भौगोलिक काच पण मतदारसंघ तो टाकतो आणि विकासाच्या नव्या पायंड्यावरती आता सध्या उभा आहे. एकेकाळी फोर्ट आणि नरिमन पॉईंट या भागाला जे महत्व होतं ते आता या वरळीला आलेलं आहे. आणि म्हणून वरळीमध्ये राजकारण शिजताना अप्पर वरळी आणि लोअर वरळी हा असा भाग झाला, लोलपळच्या तिकडचा आणि लोलपळच्या इकडचा. तर हा जो भाग आहे ना, लोलपळच्या तिकडचा इकडचा संमिश्र आहे. या भागामध्ये 198 आणि 199 असे जे 2 भाग आहेत, या दोन्ही भागामध्ये शेवटच्या क्षणाला उमेदवारी ठरल्या. शिवसेनेचं, मनसेचं, भाजपचं सगळेच उमेदवारी शेवटच्या क्षणाला ठरलेल्या आहेत. 198 आणि 199 बाबत सांगायचं झालं तर 199 शाखा प्रमुख गुढी माणूस आहे. त्याला एक देवदूत म्हणून ज्या मुलाला बघितलं जातं, गोपाळ खाडेला, त्याला तिकीट दिले. कारण तो ॲम्ब्युलन्स पुरवण्यामध्ये, मैताच्या कामामध्ये, डॉक्टरच्या सर्टिफिकेट मिळवून देण्याच्या कामामध्ये, लोकांच्या कामामध्ये खूप अग्रेसर. त्याला खरं तर गोप्या हे नाव आहे. आणि गोपाळ खाडे हे नाव मला वाटत नाही कोण बोलत असेल त्याला लहान असो मोठे असो. माझा मुलगा देखील त्याला हाक मारताना गोप्यात मारणार, एवढा तो अवलिया माणूस. आणि एककल्ली आणि एकरूपाने, जसं आपण ज्ञानेश्वरांना माऊली नावाने हाक मारतो बघा, तसंच एकेरीत नावाने ज्यांना आपण हाक मारतो, आईला देखील आपण एकेरी नावात, तसा आपलासा वाटणारा तो पोरगा आहे. पण यातली एक फॅक्ट तुम्हाला सांगतो, ती जरी असली तरी त्याने 199 साठी प्रयत्न केला. खूप मोठं वादळ निर्माण केलं फेसबुकचं आणि सोशल मीडियाचं. त्यावरती देखील मी त्याला विरोध करायचा, गोपाळ अशा वल्गना करत बसू नको फेसबुकवर, कारण शिवसेना ही शिस्तबद्ध संघटना आहे. तुझा उगाच एका चांगल्या कार्यकर्त्याचा पत्ता कापला, मी त्याला फेसबुकला सांगायचो, वैयक्तिक भेटून सांगायचो, पण तो ना ईरीला पेटला. तो म्हटला नाही दादा, बघ ना किती लोकांवरती अन्याय झाला, बघ ना किती लोकांवरती काय झालं, आपण आता नाही मागायची तर काय मागायची. तिथे पण हा प्रश्न आहे गोपाळ बाबतीत. तिथे खूप गुणी कार्यकर्ते आहेत महिला त्या भागात. सपना दामापूरकर आहे, ती आमची बबन दारोडकरांची मुलगी, ती तिकीट मागत होती. त्याच्यानंतर आमची छाया कोळी तिकीट मागत होती. त्या काळामध्ये देखील त्यांना बसवून किशोरीला दिलं गेलं. आज पुन्हा किशोरी ते ताई आमची तिथे तिकीट मागते, नो डाऊट. तर तिथे अनेक इच्छुक उमेदवार तिथे होते ना, पण त्यालाही किशोरीला दिली, आजही किशोरी दिली. त्या किशोरी ताईला आव्हान देण्याचं काम हे गोपाळ खाडेंनी केलं होतं. आणि कदाचित दबक्या आवाजात असं बोललं जात आहे की किशोरीताईने आपला मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी कदाचित शिवसेनेकडून 2 तिकीट मागून आणल्या. आणि त्या 2 तिकीट मागून आणताना
गोपाळ खाडेला 198 आणि स्वतःचा सुरक्षित मतदारसंघ 199 असं ठेवलं. परंतु किशोरीताईचं जे पहिलं राजकारण जे आहे 199चं, ओके, त्यावेळेस 194 होतं त्याच्याही आधीचं, त्या राजकारणाचा तुम्ही जर भाग घेतलात आणि त्याचं जर अवलोकन केलं तर लक्षात येईल तुमच्या BH देसाई सारख्या माणसाला, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला, मातब्बराला वेगळ्या पद्धतीने गुंतवून त्याला देखील नामोहरम करून इथे त्या निवडून आल्या होत्या. आणि त्यावेळेला एक गुणी कार्यकर्त्याची विकेट गेली होती ज्याचं नाव आहे राजेश कुसळे. आणि मग त्यावेळेला पुन्हा एकदा गोपाळ खाडेंना तिथे निवडून, पण तिथे ना दबक्या आवाजात एक चर्चा होते की किशोरीताईने दोन्ही तिकीट विकत आणल्या. आणि असं मारुती दळवी नामक मनसेच्या शाखाध्यक्षांनी बोललं की आज आता पैसा जिंकला आणि काम हरलं. नंतर तो आज किशोरीताईच्या प्रभावाखाली येऊन त्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका होऊन मारुती दळवी पुन्हा किशोरीताईच्या मागे कामाला लागले. आणि मारुती दळवीची जी वैयक्तिक ताकद आहे, तो असं म्हणतो की 16,000 महिला, मग मी त्याला चिडवूनही म्हणतो की 16,000 आहेत ना, की 16 सहस्त्र नाही ना, नाही तर कृष्णाच्या अवतारात तू येशील तर नाही ना दादा, 16,000 महिलांची आपण कामं केलेली आहेत. असो, पण एक गुणी कार्यकर्ता आहे किशोरीताई, गुणी प्रभावी लोकप्रिय नेते आहे. आणि मग त्यांनी हे 2 तिकीट मागून आणले असं दबक्या आवाजात बोललं जातं. पण तिथे ना अन्यायग्रस्त कार्यकर्त्यांची पण संख्या मोठी आहे. तो मतदारसंघाची रचना राजेश कुसळेंनी, सचिन अहिर, दगडीचा त्यांचा धोबीघाट, इतर मतदारसंघाचा प्रभाव असताना राजेश कुसळेने त्या विभागात शिवसेना टिकवून धरलेली आहे. राजेश कुसळेने टिकवून धरलेली आहे. ह्या सगळ्या टिकून धरण्याच्या प्रक्रियेमध्ये राजेश कुसळेला त्या टिकून धरण्याचा पदरामध्ये काय मिळालं तर त्यांची गच्छंती पक्षातून झाली. त्यांना पक्षातून बाहेर पडावं लागलं. त्यांना शिंदे सेनेची काजरा, शिंदे सेनेत जाऊन पण मिलिंद देवरा सारख्या माणसासाठी त्याने पूर्ण वरळी विधानसभेत कामाची लाट उसळली. त्यांना मतदारसंघात घेऊन फिरले आणि आदित्यजींना कधी नव्हे ते शिवसेनेला 8,000 एवढ्या कमी मताधिक्याने या विधानसभेमध्ये लीड मिळाला. जर त्या ठिकाणी जर मिलिंद देवरा ऐवजी स्थानिक कोण उमेदवार असता तर कदाचित गड राखणं शिवसेनेला कठीण गेलं असतं. तर त्या लढाईमध्ये देखील राजेश कुसळेचा बोलबाला होता. तो खूप मोठी जादू करत होता. संजय गायकवाड असतील, शरद सकरे असतील, दत्ता नरवणकर असेल, असे कितीतरी गुणी लोक होते त्यावेळेला देवरांसाठी फिरत होते. आणि आदित्यजींना तो विरोध होत होता आणि त्या विरोधाला चांगली धग दिली होती आणि एक वातावरण तयार केलं होतं. तो राजेश कुसळे देखील ह्याच जोडगोळीचा बळी ठरला. अजून एक कार्यकर्ता होता त्या काळामध्ये, एक राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सूर्यकांत भोईटे, तो देखील ते शाखा प्रमुख होता. तो देखील शाखा प्रमुख असताना किशोरीताईंच्या निवडणुकीच्या वेळेला, त्यावेळेला मला वाटतं वॉर्ड 52 होता महापालिकेचा, तर त्यावेळेला त्या सूर्यकांत भोईटेवरती अन्याय झाला होता. तोही यावेळेला तिकीट मागवत होता, परंतु त्याला देखील तिकीट नाकारली. कामगार सेनेचा खूप चांगला नेता आहे, कोल्हापूर वगैरे या भागात चांगलं प्रश्न आहे. तिथे दबक्या आवाजात असंही बोललं जातं की बाबा शिवसेनेमध्ये त्या भागापुरतं बाळासाहेब कधी जाती धर्म पाळत नव्हते, प्रांतवाद मानत नव्हते, पण त्या भागात प्रांतवाद होत होता. घाटी आणि कोकणी हा वाद दबक्या आवाजात बोलला जात होता. परंतु त्याला उत्तर किशोरीताईंनी वेळोवेळी दिलेलं आहे आणि शिवसेनेने दिलेलं आहे, सचिन अहिरांनी दिलेलं आहे, सुनील दादांनी दिलंय. सुनील शिंदेचा कोल्हापूर आणि घाटी वाद मिटवण्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे. कारण सुनील शिंदे दादा हा आमदारापेक्षा जास्त ना तिथे भाऊ म्हणून प्रसिद्ध आहे. सुनील भाऊ म्हणून. ओके, तर तो ह्या वादाला मिटवायला खूप कारणीभूत आहे. कारण तो प्रत्येक ग्रामस्थ मंडळाच्या, प्रत्येक लोकांच्या अडीअडचणीला जातो, तसा गोपाळही जात होता आणि खूप चांगली संघटना बांधणी केली. आज गोपाळ खाडे 198 म्हणून तिकीट लढवतोय. गोपाळ खाडे बाहेरचं आहे म्हणून बनलं जातं, आयात आहे म्हणून म्हटलं जातं. किशोरीताई पण आयातच आहे ना, मग तिला का नाही म्हटलं जात? ती श्रीमंत घरची आहे किंवा ती आज श्रीमंत झालेली आहे, तिच्यावरती ईडी बीडीच्या नोटी देऊन ती लढलेली आहे, रणरागिणी म्हणून सिद्ध झालेली आहे, आतमध्ये जायची भीती नाही बाळगलेली आहे म्हणून असं बोललं जात आहे. तर नाही, बघा, नेहमी इलेक्शन हे विनिंग स्ट्रॅटेजीवरती रचलं जातं, तिकीट देण्याचा भाग, आणि त्यामध्ये नव्यात निवडून येणाऱ्या लोकांना तिथे बघितलं जातं. 198 मध्ये तुम्हाला सांगतो, जर किशोरीताईला तिकीट दिली नाही तर आज जो राजेश कुसळेची मिसेस जी उभी आहे रुपल, त्याने जो करिश्मा मिलिंद देवरासाठी केला होता पूर्ण विधानसभेत या वार्डामध्ये, त्यामध्ये जर तसाच जर पैसे वाटपाचा आणि स्ट्रॅटेजीचा भाग झाला तर राजेश रुपेश कुसळे देखील नगरसेवका होईल.
आणि इथे ज्या पद्धतीने 198ला उमेदवारी दिलेली आहे ती जर इथे टिकली असती 198 मध्येला जर गोपाळ उभा राहिला तर 199 मध्ये 198 मध्ये आज ते उभे आहेत, तो स्थानिक झाला असता आणि तो एक हाती निवडून येऊ शकला असता. मग कदाचित शिवसेनेची जी रणनीती आहे 199 किशोरीताईंना 198 गोपाळ खड्याला, ही रणनीती जर अयशस्वी झाली तर 2 चांगले बालेकिल्ले शिवसेनेच्या हातातून जाऊ शकतील. कारण काय झालंय 198 मध्ये तिथे ना स्थानिकांचा विरोध होता गोपाळ खाडेला की तुम्ही बाहेर जात, इथले कोण नाहीत का. तुम्हाला सांगतो शिवसेनेच्या इतिहासात सनमेन गल्ली वरळी या सगळ्या भागात पहिल्यांदा आहे ना डिलाय रोडचा उमेदवार हा सनमेन गल्लीवाल्याने स्वीकारलेला आहे. कारण दरवेळेला सनमेन गल्लीचे उमेदवार हे डिलाय रोडवाले स्वीकारत होते आणि तो एक खूप मोठा आनंदाचा क्षण शिवसेनेच्या सगळ्या ठिकाणी बोलला जातो गोपाळ खाडेबद्दल. पण गोपाळ खाडेंना तगडं आव्हानं पण आहे. जसं मी म्हटलं किशोरीताईंना 199 मध्ये राजेशच्या मिसेस रुपल कुसळेचं तगडं आव्हान आहे. जादू झाली तर दोन्ही ठिकाणी परिणाम होईल आणि जर जादू जर स्थिर राहिली तरच किशोरीताई आणि तरच गोपाळ खाडे निवडून. कारण 198 मध्ये 2च उमेदवार आहेत. तिथे अचानक पद्धतीने जे भूषण कांबळेच्या मिसेस जी ओबीसी आहे आंतरजातीय त्यांच्या विवाहामुळे ती ओबीसी जी सून आहे या विभागाची तिला तिकीट देण्यात येणार होती ती डावलली गेली. मग तिथे शिवसेने उद्धव गटातर्फे रिया राजेश चव्हाण म्हणून एक तिकीट मागत होती जी एकेकाळी शिवसेनेच्या रणरागिणी किशोरीताईला च्या विरोधात उभी राहिली होती वॉर्ड क्रमांक 191च्या माध्यमातून. त्यावेळेला किशोरीताईला 8,000 मतं काहीतरी आणि ह्यांना उत्तम सांडवांना च्या मिसेसला मतं पडली होती काहीतरी 5,800 आणि रिया राजेश चव्हाणला 5,300 मतं पडली होती. म्हणजे रिया राजेश चव्हाणपेक्षा फक्त 2,300 मतांनी किशोरीताई निवडून आलेली आहे आणि 1,800 मतांनी की 2,000 मतांनी उत्तमपेक्षा जास्त मतांनी. पण त्या काळामध्ये रिया राजेश चव्हाण जे राष्ट्रवादीची उमेदवार होती, राष्ट्रवादीचे बंडखोर एक उमेदवार तिथे उभी होती जयश्री आगवणे, जी विजय कुडतरकरांची सहचारिणी म्हणून नंतर उदयास आली, त्यांची सुविद्य पत्नी म्हणून उदयास आली. विजय कुडतरकरांचा या मतदारसंघावर खूप मोठा प्रभाव होता वरळीच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून. तेव्हा वरळी शिवडी ही वेगवेगळी होती डिलिमिटेशनच्या आधी आणि तो भाग असताना विजय कुडतरकरांनी अपक्ष निवडणूक लढवली जयश्री आगवणेंची आणि त्यांना देखील 2,500 ते 2,700 मतं पडली. मग जर ती 2,700 मतं ही थेट राष्ट्रवादीची मतं होती, मग राष्ट्रवादीच्या रिया राजेश चव्हाणांना जी 5,300 मतं आणि ती 2,700 मतं पडली तर किशोरीताईंच्या पेक्षा जास्त 200-300 मतांनी रिया राजेश चव्हाण निवडून आली होती. त्यांनी देखील ह्या वेळेला गोपाळ खाडेच्या अगेन्स्ट 198 मधून तिकीट मागितली होती शिवसेनेकडून, पण त्यांचा अर्ज वरच पोहोचवला गेला नाही. आणि हे असं सिद्ध करतं की शिवसेने देखील गटतट बघितले जातात. कदाचित ही सचिन अहिरांच्या जवळची उमेदवार आहे, राष्ट्रवादीची उमेदवार आहे म्हणून तिला डावललं, की सुनील शिंदेच्या घरातली उमेदवार आहे म्हणून डावललं. तर मग ज्यांनी त्याग केला त्या सचिन अहिर, ज्यांनी त्याग केला त्या सुनीलदादा शिंदे यांचं प्राबल्य या मतदारसंघावरती जर झालं तर काय वावगं होतं. मुळात किशोरीताईला पूर्वप्रथम निवडून आणताना सुनील शिंदेनी छान मदत केलेली आहे, आशिष चेंबूरकरांनी मतदारांनी छान मदत केलेली आहे. मग सुनील शिंदेनी जर मदत केलेली आहे, आशिष दादांनी मदत केली, शिवसैनिकांनी मदत केलेली आहे, तर तेच उमेदवार परत का. बघा एकट्या गोपाळ खाडेला जर 199 मतदान उमेदवारी मिळाली असती तर सगळ्या भागामध्ये ना एक नवं चैतन्य आलं असतं. एके ठिकाणी गोपाळ दिसला असता, एके ठिकाणी रिया राजेश चव्हाण दिसली असती किंवा संदीप वरखडे एक ताकदवान पोराची मिसेस दिसली असती, नव्या दमाचं राजकारण असतं. तिकडे आकर्षिका पाटील दिसली असती, तिकडे शीतल जगताप दिसली असती, तिकडे आमचा वरळी कोळीवाड्यामध्ये तो कोळी जो आता बडतर्फीची कारवाई झाली तो दिसला असता, कुठे इंदुलकर दिसला असता, कुठे अनिल गोगलेच्या जागी जी तिकीट कापली. हे जे भ्रमिष्ट होणारं वातावरण आहे हे टाळता आलं असतं. खूप मोठा बदल ह्या मतदारसंघामध्ये या 2 तिकिटांमुळे झाला. पण मतदार स्थिर आहे, किशोरीताईच्या बाजूने आहे, मतदार स्थिर आहे. 198 मध्ये लोक गोपाळ खाडेच्या बाजूने आहेत आणि गोपाळ खाडेंना आव्हान देण्यासाठी शिंदे सेनेने एक वंदना प्रदीप गवळी म्हणून उमेदवार हा भायखळा दगडी चाळीतून इथे आणलेला आहे.
त्यांच्या कार्याची पावती तुम्ही जर बघाल त्या मतदारसंघात जाऊन, तर एक हाती सत्ता आहे, परंतु लोकशाहीला धरून आपण आपल्याला वाटतं हे गवळी कुटुंब म्हणजे हे जे गीता गवळी जी आहे किंवा प्रदीप वंदना गवळी जी आहे, म्हणजे वंदना प्रदीप गवळी जी आहे ते अराजकता, परंतु नाही, सुसंस्कृत लोक आहेत. काय छान मतदारसंघ बांधला होता वंदना गवळीने तिकडचा, काय छान मतदारसंघ बांधला होता गीता गवळीने तिकडचा. मग जमेच्या राजकारणामध्ये भावाभावांमध्ये वैर होऊ नये म्हणून वंदना गवळीने योगिता गवळीच्या ठिकाणी उमेदवारी मागितली होती शिंदे सेनेकडून. ती न देता अंतर्गत त्यांच्या जमेच्या राजकारणाचा भाग म्हणून वंदना गवळींना ह्या मतदारसंघात टाकलं एक प्रभावी लढत देण्यासाठी. कारण गोपाळला हरवण्यासाठी प्रभावी माणसाचीच गरज आहे. म्हणून मग प्रभावी माणसाला 199 मधून काढून 198 मध्ये आणलं. आणि म्हणून लोक डबक्या आवाजात बोलतात, ज्यांना शिवसेनेच्या उद्धव गटाच्या तिकीट नाही मिळाल्या की किशोरीताई 2 ठिकाणी उमेदवारी लढते, 198 मध्ये पण 199 मध्ये पण. मग 199 मध्ये ती स्वतः लढते आणि 198 मध्ये मुळात ह्याच्या पाठीमागे खरं श्रेय शिवसेनेला जातं, उद्धवजींना जातं, आदित्यजींना जातं, बाळासाहेब ठाकरेंना जातं आणि त्यांचे शिलेदार सचिन अहिर आणि सुनील शिंदेना जातं. का? त्यांनी हा बदल एक्सेप्ट केला आणि लोकांमध्ये आता ते सगळा जोर घेऊन फिरतात की या दोन्ही लोकांना निवडून येण्यासाठी. वंदना गवळी तगडं आव्हान उभं करेल, कारण की स्लम वजा भागामध्ये आम्ही पाहिलंय, स्लम वजा भागामध्ये आजही दगडी चाळीच्या कामाचा टका मजबूत आहे. आजही जो सनमेनगली भाग आहे तिथे दगडी चाळीचा वर्चस्वाचा भाग अजून मौजूद आहे. आजही दिला रोड भागामध्ये बीडी चाळी परिसरात म्हटलं तर आजही दगडी चाळीचा करिश्मा अजून मौजूद आहे. याचं कारण ते लोक अराजकतेला मिटवणारे आहेत. अशी दगडी चाळीची इमेज आहे, ती देखील बाळासाहेब ठाकरेंनीच केलेली आहे. कारण बाळासाहेब ठाकरे असे म्हणायचे, दाऊद जर परप्रांतात पळून गेलाय तर तो माझ्या 2 हिंदू डॉनमुळे पळून गेलाय. आणि ते 2 हिंदू डॉन म्हणजे एक छोटा राजन आणि दुसरा अरुण गवळी. पण छोटा राजन देखील पलायन करून भारताच्या बाहेर गेला होता आणि एकच स्थानिक डॉन होता हिंदू म्हणून, जो अरुण गवळी होता. तर तो जो ऐतिहासिक हेरगिरीचा जो भाग तो विशिष्ट समाज बाळगत होता, ज्या समाजाची वंदनाताई आहे, जर तशा पद्धतीने तिच्याकडे बघितलं गेलं आणि तिचा जो आधीचा जो नगरसेवक पदाचा अनुभव आहे, तिथे जो सुफलाम तिचा जो प्रभाग केला होता, नंतर त्या प्रभागात त्या हरल्याही होत्या तसं पाहायला गेलं. पण ते हरण्याचं कारणही शिवसेना आणि तो वाद होता आणि शिवसेनेचा प्रभाव होता. आता तोच प्रभावाला परत ते विरोध करतायत, पण ते खुद्द शिवसेनेतून करतायत. त्यामुळे जो 8,000चं मताधिक्य आदित्यजींचा आहे, तो जो करिश्मा आहे त्यांचा, जो आदित्यजींचा शिवसेनेचा जो फॉर्म्युला 72,000च्या लीडचा ब्रेक करून शिंदे सेनाची आली होती, तशाच पद्धतीचं जर समीकरण झालं या मतदारसंघात तर इथे गोपाळ खाडेंना पण धक्का बसू शकेल. आणि राजेश रुपल कुसळे म्हणजे रुपल राजेश कुसळेचा जो 199चा प्रभाग आहे तिथे पण जादू चालली. आणि या दोन्ही ठिकाणी जादू चालली तर पूर्ण मतदारसंघातलं वरळीचं, साऊथ मुंबईचं पण समीकरण बदलेल. कारण की सध्या भाजपचा सोशल मीडिया ज्या पद्धतीने अराजकता माजवतोय, ज्या पद्धतीने खोटं पसरवायचा प्रयत्न करतोय, ज्या पद्धतीने तो विकासाचा खोटा फॉर्म्युला जो पसरवत आहेत, म्हणजे बाबा कोस्टल रोड आम्ही केला, वरळीचा सिलिंग आम्ही बांधला, त्याच्यानंतर अटल सेतू आम्ही बांधला. अरे 25 वर्ष काँग्रेसच्या काळातले प्रोजेक्ट जे काँग्रेस आज महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेबरोबर होती, आज काँग्रेस जरी महापालिकेत वेगळं चूल मांडलेली असली तरी प्रबोधनकारांचा आणि समाजवादाचा जो मार्ग आहे तोच काँग्रेसचा आहे. तो आजही राष्ट्रवादीच्या माध्यमातून शिंदेच्या आणि ह्यांना विरोध करतोय, उद्धवजींना आणि मनसेला मदत करतोय, त्यांच्या सोबत आहे. तर ही जी सगळी समीकरणं आहेत ना ती यशस्वी होतील आणि मे बी या दोन्ही तिकीट निवडून येण्याची शक्यता जास्त आहे, किशोरीताईची पण आणि गोपाळ खाडेची. कारण इथला मतदारांना सुज्ञ आहे. आदित्यजींच्या बद्दल निघालेला राग हा राग नव्हता, ती विरोधकांच्या आमिषाला बळी पडलेली मताची मोहीम होती. आणि आता परत त्या मताच्या मोहिमेमध्ये भड पण पडली आहे, कारण लाडकी बहीण आलेली आहे, वेगवेगळ्या मशीन वाटप झालेलं आहे. वेगवेगळ्या सगळ्या गोष्टींमध्ये जर मतदार राजा आणि महापालिकेच्या आपल्या जे 106 113 हुतात्मे जे बळी पडलेले आहे, ज्यांनी मुंबई वाचवलेली आहे, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई कोणाची ह्यावरती परखड मत व्यक्त करून मुंबईला मुंबई पण मिळवून दिलेलं आहे, ते जे महत्व आहे ना ते अधोरेखित करून शिवसेना जर जिवंत राहिली तरच मुंबई जिवंत राहील. हे जर बिंबवायला शिवसेनेचे उद्धवजी, आदित्यजी, सचिन भाऊ, सुनील शिंदेचं आणि किशोरीताई जर प्रभावीपणे काम केलं तर त्या पद्धतीने. पण
शिंदे सेनेने आणि भाजपने शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांना कैचीत पकडलंय आणि त्याने आपण म्हणतो ना की बाबा सोडो की पळो करून सोडलेलं आहे, परंतु शिवसेनेने मावळ्यांच्या वरती आधिपत्य गाजवलेलं आहे आणि मावळे हे नेहमी गणवी कावा पद्धतीला वाकूब असतात. त्याने कित्येक जणांची सैन्याचा परतावा केलेला, कित्येकांना नामोहरम केलेला. तसं शिवसैनिक जोपर्यंत स्थिर आहे तोपर्यंत इथला मतदार देखील स्थिर होईल. आणि इथे प्राबल्य असलेल्या ठिकाणी जो भाग आहे, जो शिवसेनेच्या हातात आहे, तो टिकवायला शिवसेना इथे कारणीभूत होते. त्या पद्धतीने त्यांनी उसळी घेतली. कारण कसं होतं, तुम्ही मुंगीचं बघा, मुंगीच्या वारुळाला जोपर्यंत चालले मुंगी तुम्हाला चावत नाही, कारण की प्राण्यांचा आणि पशुपक्ष्यांचा एक स्वतःचा नियम असतो की आपण कोणाला त्रास देत नाही जोपर्यंत आपला त्रास देत. तर शिवसैनिक देखील जर वारुळात तुम्ही हात घातलात तर त्या मुंग्या तुमच्या अंगाचा ठाव घेतात, घाव घेतात आणि छोटी मुंगी देखील मोठ्या बलाढ्य माणसाला मारते. तसे मावळे हे त्या मुंग्यांच्या प्रणालीत आहेत, ते वारुळात आहेत. जर तुम्ही त्यांना चिथवलं, पुन्हा पुन्हा जर गेलं तर शिवसैनिक पुन्हा मावळा बनेल आणि उंच डोंगरावर जाईल लपून छपून, आणि वरून तुम्हाला ना तो फक्त अशी दगड मारेल, अशा पद्धतीने करेल की तुम्हाला माहिती आहे ना, माकडांच्या खेळामध्ये जंगलामध्ये सिंह देखील घाबरतो. बरोबर. तशा पद्धतीने इथले जे मावळे आहेत ते शिवसैनिक आहेत, ते तुम्हाला घाबरवतील आणि पुन्हा आपला अभेद्य किल्ला जिवंत ठेवतील. इथे ही खऱ्या अर्थाने लढत विजयाची आहे. खऱ्या अर्थाने लढत ही भूक विरुद्ध पुंजीवादाची आहे. आणि इथे जो पुंजीवाद आहे तो भाजप बरोबर आहे, इथे जो पुंजीवाद आहे तो शिवसेनेबरोबर आहे, आणि इथे जो मानवतावाद आहे, इथे जो पुरोगामित्व आहे, हे सगळं शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीच्या बरोबर आहे. त्यामुळे इथे गणित तशा पद्धतीचीच समीकरणं उलगडतील आणि या देशाला ज्या पुरोगामित्वाची सुरुवात महाराष्ट्राने, मुंबईने करून दिलेलं आहे, ते पुरोगामित्व या देशामध्ये या महापालिकेच्या रूपानं शिवसेना टिकवेल. भाजपाची जी रणनीती आहे ती भाजपाची रणनीती उपनगरामध्ये, परप्रांतीय भागामध्ये चालेल. आणि ती जर चालली तर पुन्हा एकदा बापाचीची का बाबाजींची का दादा मामाची मुंबई आहे, ह्या गणिताचं उत्तर आपल्याला मिळेल. सध्या सर एक प्रश्न असा पडतो, जेवढे प्रभाग आहेत पण आपण शिवसेना ठाकरे गटामधून बघतोय, बहुतांश जे इच्छुक उमेदवार होते त्यांची आपल्याला आता बंडखोरी पाहायला मिळते. याचं मुख्य कारण काय सर? कारण आपण पाहिलं, अनिल कोकीळ असतील, सूर्यकांत कोळे असतील, पुन्हा परशुराम देसाई, त्यानंतर विजय इंदुलकर असतील, ह्या सगळ्यांनी अपक्ष किंवा पक्ष बदललाय. काय सांगाल, हे का घडतं असं मुख्यतः? याचं कारण आहे ना, राजकारणाकडे ना सध्या समाजकारण आणि धर्मकारणाचं राजाश्रय म्हणून बघायचं लोक आता विसरू लागलेले आहेत. आणि हे विसरण्यासाठी कारणीभूत पण भारताच्या लोकशाहीवर होत असलेला आघात आहे. आणि तो आघात मनुवादी लोक करतात हे सिद्ध आहे. त्यांना पहिल्यांदा ह्या भागातून लोकशाही संपुष्टात आणण्याची जी पहिली प्रक्रिया, निवडणूक, ह्याच्यामध्ये अराजकता माजवायची आहे आणि लोकांचा ह्या प्रक्रियेवरचा विश्वास उडवायचा आहे. म्हणूनच आपण पाहतोय की बाबा आमदार इकडून तिकडे फुटत आहेत, त्यांना 50 खोके वगैरे दिले जात आहेत. लोकशाहीच्या निवडणुका 4-4 वर्ष होऊ देत नाहीत. म्हणजे लोकशाहीच्या, लोकनिर्वाचित लोकांचा ह्याच्यामध्ये प्रभावच नाही. तर लोकशाही संपुष्टात आणणारी ही जी यंत्रणा आहे ना, ह्याच्यावरती आपण आधी भाष्य केलं पाहिजे. कारण काय झालंय की हे जे फुटतायत, अमुक करतात, तमुक, बघा कुठलाही पक्ष उभारत असताना ना एका पायरीत उभारत असतो. सामान्य शिवसैनिक, मग पदाधिकारी, मग शाखा प्रमुख, मग विभाग प्रमुख, मग त्याच्यानंतर मुख्य शिवसेना, आणि मग शिवसेनेचे उपनेते, मग शिवसेना. तसंच प्रत्येक पक्षामध्ये, मग राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, तुम्ही हे वॉर्डापासून, मतदारांपासून पुढे पुढे वर जातात. तुमच्या लक्षात येईल ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ना सगळ्यात महत्वाचा घटक असतो तो सेकंड लिडरशिप. बघा, किशोरीताई निवडून आली, अरे सूर्या भोईटेमुळे आली, सूर्यकांत भोईटेमुळे आली. किशोरदाई निवडून आली, अरे राजेश कुसळेमुळे आली. किशोरदाई निवडून आली, अरे गोपाळ खाडेमुळे आली. अरे दत्ताजी नालावडे निवडून आले, सुनील शिंदे शाखा प्रमुख होता म्हणून निवडून आले. अरे महादेव देवळ निवडून आले, सुनील शिंदे शाखा प्रमुख होता म्हणून निवडून आले. तर ही सेकंड लिडरशिप आहे ना, ही आपण आधी महत्वाची अधोरेखित केली पाहिजे. ही सेकंड लिडरशिप आहे ना, सध्या ही सेकंड लिडरशिप तयार होणारी प्रक्रिया आहे ना, शिवसेनेची, राष्ट्रवादीची, काँग्रेसची, मनसेची ना गोठलेली आहे. ही सेकंड लिडरशिप आहे ना, सगळ्यात महत्वाची ना फर्स्ट एड म्हणून काम करत होती. फर्स्ट एड म्हणजे ही ना घराघरात जात होती,
ही तुमच्यापर्यंत पोचत होती, ही तुम्हाला आपलं करत होती, ही तुमच्या समस्यांवरती पांघरून घालत होती, तुमच्यावरती झालेल्या पक्षांतर्गत असो किंवा प्रशासकीय असो किंवा पोलीस खात्याचा असो, पोलीसही प्रशासकच झाला, त्याचा अन्याय दूर करत होती. आणि ह्या सगळ्या दूर करणाऱ्या प्रक्रियेमध्ये जे लोक कारणीभूत होते बरोबर. तर ते फर्स्ट एड आहे. सगळ्या पक्षातून सध्या फर्स्ट एडच बंद झालेला आहे. आणि फर्स्ट एड नसल्यामुळे ह्यांच्यावरती योग्य वेळेला जो मानसिक उपचार व्हायला पाहिजे, जो सामाजिक उपचार व्हायला पाहिजे, जो राजकीय उपचार व्हायला पाहिजे ना, तो बंद झालेला आहे. आणि म्हणून मग ह्यांना वाली कोण, तर तुम्हाला मी मगाशी सांगितलंच की डोमकावळ्याच्या पद्धतीनं मैताच्या टाळूवरचं लोणी खायला बसलेला जो मनुवाद आहे, जो RSS आणि भाजपाच्या रूपाने या मतदारसंघाकडे बघतो, तो तुमचं विश्लेषण करून तुमचा घास घेण्यासाठी, तुमचा ठावा घेण्यासाठी, तुमच्या हेरगिरी करून तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येतो. आणि मग तुम्हाला तो म्हणतो की बघा तुम्हाला हेने अन्याय केला, हेने अन्याय केला, आणि तेच सतत बिंबवतो हॅमर टेक्नॉलॉजीने. आणि म्हणून तो विवश होतो. आणि तो बिचारा इंदुलकर, तो बिचारा कोळी, तो बिचारा अनिल कोकीळ, तो बिचारे सगळे लोक जे आज इकडून तिकडे गेले ते बळी ठरतात. आणि हे ठरलेले बळी तिथे जाऊन आत्महत्या करतात की त्यांचा सुजलाम सुफलाम होतो हे अजून कळायचं बाकी आहे. येणारं काळ ते ठरवेल. पण अशा पद्धतीने प्रत्येक पक्षातला फर्स्ट एड नसल्यामुळे, सेकंड लिडरशिप जी फर्स्ट एड करते ती नसल्यामुळे हा एवढा मोठा आघात राजकारणाला, पर्यायाने लोकशाहीला, पर्यायाने ह्या सगळ्या संविधानावरती आघात करणारा ठरतो. आणि म्हणून हा काळ सोकावलेला आहे. परंतु एक लक्षात घ्या, आपण असं म्हटलं जातं की बाबा काळ सोकावला नाही पाहिजे. बरोबर. आणि काळ आता सोकावू लागलाय. लोकशाहीचा घात करण्यासाठी काळ तुमच्या आमच्यावरती वरचढू घातलाय. वेळीच लोकांनी मतदान केलं पाहिजे, ती मताधिकार केला पाहिजे. ह्या दान आणि अधिकार ह्याच्यामधला मागोवा घेतला पाहिजे. तुम्ही दान करू नका, तुम्ही दान करू नका, तुम्ही तुमचा मताधिकार बजावा, जो संविधानाने मौलिक अधिकार तुम्हाला मिळवून दिलेला आहे, जो लोकशाही गाजवण्यासाठी तुम्हाला जो अधिकार दिलेला आहे, तो अधिकार गाजवा. बघा, अधिकार गाजवला म्हणून काय आलं, सुनील शिंदे आमदार झाला, जो कालचा शाखा प्रमुख होता. म्हणून सचिन अहिर हा आमदार झाला, जो कालपर्यंत एका चाळीच्या माळ्यावरती राहत होता. आलं का लक्षात? हे प्रत्येकाची जडणघडण बघा. तुम्हाला माहिती आहे, आपल्या एक विभागामध्ये दत्ता नलावडे नावाचं एक खूप मोठं प्रस्त होतं. नारळ विक्री करायचे, जनसंघाचे पदाधिकारी म्हणून काम करायचे. तदनंतर शिवसेनेमध्ये प्रवेश केला, बाळासाहेबांच्या विचारांच्या जडणघडणीमध्ये तयार झाले. त्यांना देखील शिवसेनेची थिंक टँक म्हणून बघितलं जातं. तो माणूस देखील मेहताच्या शेवटच्या हयातीपर्यंत चाळ वदाघरात राहिला. का? हे आदर्शवत लोक आहेत शिवसेनेला देणारे. देवळे बघा, आदर्शवत माणूस आहे. किशोरीताई बघा, आजही ती ज्या घरात राहते त्याच घरात राहते. ज्या निशिकांत शिंदेला बोललं जातं ना की तू बाहेरून आलाय, तुम्हाला माहिती आहे निशिकांत शिंदे हा आपल्या पारंपरिक घरात राहतोय. ज्या घराचा त्यांनी मिळून टॉवर बनवला, त्या सहकाऱ्यांबरोबर, ज्या जुन्या नागरिकांबरोबर, त्या रहिवाशांबरोबर, तो ज्या रिहॅबिलिटेशन जे त्यांचे कॅम्प्स आहेत, रिहॅबिलिटेशन बिल्डिंग आहेत, त्याच्यात राहतोय. म्हणजे सगळ्या सवंगड्यांबरोबर राहतोय. लक्षात घ्या, ही आहे ना चांगुलपणाची, आत्मीयतेची आणि चांगला माणूस, चांगला कुटुंब वत्सल माणूस असल्याची लक्षणं आहेत. ही लक्षणं तुम्हाला पाहायला मिळेल. इतर लोक जे बदलून टॉवरमध्ये बंगल्यात राहतात ना, तो जो पुंजीवाद आणि मनुवादाचा विरोध करणारा जो भाग आहे, ते लोक आहेत ना, हे लोक आहेत की जे उद्याचा आदर्श देश, आदर्श राजकारण, आदर्श महापालिका घडवू शकतील. आणि म्हणून जे गेलेले आहेत ते का गेलेले आहेत ह्याचं उत्तर आहे की फर्स्ट एड उरलेला नाही. आणि जे राहणार आहेत तेच उद्याचा आदर्श घडवणार आहेत. कारण तो पाया आहे, त्याच्या रगारगामध्ये, रक्तामध्ये भारताची लोकशाही, भारताचं संविधान, भारताची आत्मीयता. आणि शिवसेनेचं ब्रीदवाक्य जसं सर्व धर्म समभावाचं आहे, तेच राष्ट्रवादीचं ब्रीदवाक्य आहे, सर्व धर्म समभावाचं. आणि म्हणून तुम्हाला उद्धव ठाकरे आणि इतर सगळे लोक बोलताना दिसतात की आमचं जे हिंदुत्व आहे ना, ते जानव्याचं हिंदुत्व नाही आहे. आमचं हिंदुत्व आहे ते हाताला काम, बरोबर, विचारांना, घामाला, श्रमाला मोबदला, आलं का लक्षात, देणार आहे. त्यामुळे पुरोगामित्वाची जी व्याख्या आहे ना, ती घेऊन आता शिवसेना आणि मनसे चालले. म्हणून राष्ट्रवादी शरद पवार गट त्यांच्या सोबत आहे. आणि म्हणून या देशाला हेच विषयी पर्यायी जे लोक आहेत ते तुम्हाला निवडून. पण भाजपाने देखील विकासाचा मनोरा काय असतो ह्याचं चित्र देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. फक्त भाजपाला नरेंद्र मोदी सारखा,
भाजपाला देवेंद्र फडणवीस सारखा एक हरवूनणारी माणूस, नंतर त्यांच्याकडे पण सेकंड लिडरशिप उरली आहे का? तर त्यांच्याकडे पण फर्स्ट एड बॉक्स नाही, कारण अर्ध्यापेक्षा जास्त भाजपा 80% भाजपा ही काँग्रेसमय झालेली आहे. काँग्रेस मुक्त करता करता भाजपा देखील काँग्रेस युक्त, काँग्रेस संयुक्त झालेली आहे. त्यामुळे आपण बघायचं कोणाकडे? तर मतदारांनी मतदानाकडे न बघता मताधिकाराकडे बघावं. हा आजचा आपला पॉडकास्टचा विषय ठरला पाहिजे. आणि मग ही जनजागृतीची मोहीम जी मॅक्स स्टुडिओज मधून तुम्ही सुरू केलेली आहे, मॅक्स स्टुडिओज मुंबई मधून जी सुरू केलेली आहे, ती मोहीम जनजागृती ठरेल. आणि येणाऱ्या काळामध्ये लोकशाही कोणामुळे वाचली, मताधिकार जर कोणामुळे योग्य पद्धतीने बजावला, हे जेव्हा नाव घेतलं जाईल त्यावेळेला मॅक्स स्टुडिओ मुंबईचं नाव घेतलं जाईल, पुंडलिक लोकरेंचं नाव घेतलं जाईल, आदिती लोकरेचं नाव घेतलं जाईल, आणि हेच नाव हर्ष तुझं नाव घेतलं जाईल, आणि तुझ्या कॅमेऱ्याच्या पाठीमागे असलेल्या आमच्या सणसचं नाव घेतलं जाईल, आमच्या सहकार्याचं नाव घेतलं जाईल. तर ह्या नावांमुळे आज देश जगेल, देश वाचेल. आणि देश वाचवण्याचं, लोकशाही वाचवण्याचं आणि तरुणांना आदर्शवत किमया घडवण्याचं काम तुम्ही मॅक्स स्टुडिओज मुंबई करताय. तुमचं करता आभार आणि कौतुक आहे. सर, एक महत्वाचा आणि पूर्ण सेगमेंटचा शेवटचा प्रश्न आहे, जास्त वेळ घेणार नाही. प्रश्न असा आहे की सध्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंचा ब्रँड गाजेल की महायुती गाजेल? काय वाटतं तुम्हाला, कोणाचं येईल मताधिक्य आणि कोण येईल निवडून? बघा, जेव्हापासून 2700 वर्षापूर्वी बार्टर सिस्टीम होती, बलुता सिस्टम होती, की तुम्ही मला गहू द्यायचा, मी तुम्हाला तेल देणार, तुम्ही मला ज्वारी द्यायची, मी तुम्हाला तांदूळ देणार, ही बलुता सिस्टम होती. बार्टर, धान्य द्या, धान्य घ्या, गरज आहे ते घ्या, गरज आहे ते द्या. ही सिस्टीम आहे ना, मार्केटिंग कन्सेप्ट जेव्हा तुमच्याकडे आली त्यावेळेला ही ओझ झाली, लुप्त पावली. आणि ते लुप्त पावल्यामुळे अनेक धर्म, अनेक संस्कृती, अनेक विचार लोप पावले. आणि ह्या लोप पावल्यानंतर मग ह्या लोप पावण्याच्या प्रक्रियेमध्ये कार्ल मार्क्स बुद्धाची तत्वज्ञान घेऊन जगायला पुढे आला. ती तत्वज्ञानं महात्मा फुल्यांनी, ती तत्वज्ञान छत्रपती शिवरायांनी, शंभूराजांनी अंगीकारली. ती तत्व लोकशाहीच्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रुजवली. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही किमया दडलेली आहे. आणि ह्या किमयेमध्ये महाविकास आघाडी पुरोगामित्वाचा मुद्दा घेऊन जगते, आणि भाजपा आणि युतीचं सगळं सरकार हे देखील म्हणतायत की आम्ही विकास करतोय. तर विकास महत्वाचा की पुरोगामित्व टिकवणारी, अन्नाला मदत करणारी, शेतकऱ्यांना न्याय देणारी, श्रमिकांना योग्य मोबदला देणारी भूमिका महत्वाची आहे. तर आजही भारत हा कृषीप्रधान देश म्हणून देशात नांदतोय, जगात नांदतोय. आजही परप्रांतातले, ज्या वेळेला परदेशातले लोक ज्या वेळेला भारतात येतात त्यावेळेला त्यांना मूर्ती म्हणून, भारताचं प्रतीक म्हणून काय दिला जातं? बुद्ध दिला जातो, बुद्धाच्या मूर्ती दिल्या जातात, बुद्धाचे अवशेष दिले जातात. काल परवा तुम्ही पाहिलं, जो फुटबॉलर आपल्याकडे आला, आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना अजंता वेरुळाचं, एलिफंटाचं एक स्ट्रक्चर दिलं, एक चित्र दिलं वगैरे, एक प्रतिमा दिली फोटो फ्रेम करून. हे काय कारण आहे? की तुम्हाला ना मानवतावाद जगवणार आहे, तुम्हाला शेतीवाद जगवणार आहे, आणि तो तुम्हाला उद्याचा भविष्य रचण्यासाठी पाया देणार आहे. ती श्रमिकच तुम्हाला जगणार आहे. ही मुंबई ही श्रमिकांची नगरी आहे. ही पुंजीवाद्यांनी जरी नटवली असली तरी श्रमिकांच्या जीवावर नटवली आहे. त्यामुळे हे दोन्ही वाद जोपर्यंत समाज आणि मानवता म्हणून एक येत नाहीत तोपर्यंत ह्या देशाला प्रगतीची लक्षण नाही. तुम्हा आम्ही तरुणांनी बघायचं कोणाकडे? तर बघायचं असेल तर पुंजीवादामधला तुम्ही बघा, एक म्हण आहे की तुम्हाला बिझनेसमॅन व्हायचा की इंडस्ट्रियलिस्ट व्हायचा आहे. बरोबर. तुम्हाला उद्योजक व्हायचा आहे का बिझनेसमॅन व्हायचा आहे? बरोबर. तर तुम्हाला उद्योजक व्हायला पाहिजे. उद्योग हा तुमच्या चेहऱ्यावर, नजरेसमोर दिसतो. विकास हा तुम्हाला जो दिसायचा भाग आहे तो उद्योगातून दिसतो. तुम्हाला बिझनेसमॅन कोणी येतो? इंग्रजही आले होते तुमच्याकडे व्यापार करायला आणि निघून गेले होते. आलं का लक्षात? स्वातंत्र्याच्या उभ्या चळवळीला त्यांना सामोरं जावं लागलं होतं. स्वातंत्र्य आपल्याला मिळेपर्यंत आपण लढलो होतो. तशाच पद्धतीने तुम्हाला जर या भारतामध्ये लोकांचे जिंकवायच्या मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्हाला अस्तित्व टिकवायचं असेल तर त्या पुतळ्याकडे जाऊन हुतात्मा चौकातला एक वेळ पहा. तिथली जी नावं आहेत हुतात्म्यांची ती एक वेळ जाऊन पहा, तुम्हाला कळेल. दिल्लीचेही तख्त राखितो हा महाराष्ट्र माझा, आणि महाराष्ट्राचं तख्त हा मुंबई राखतो. आणि म्हणून
या मुंबईवरती अस्तित्व जगवायचं असेल तर इथे कष्टकरी कामकऱ्यांचीच किमया जगली पाहिजे. कारण की आपण धंदे करून आहे ना साहेब खूप मोठे पैसे कमवू शकतो, पण अन्नाचा एक दाना आहे ना तुम्हाला कमवायला शेतकरी व्हावं लागतं, श्रमिक व्हावं लागतं. आणि म्हणून श्रमिकांची नगरी जर टिकवायची असेल तर श्रमिकच पाहिजेत, गल्लीबोळातले लोक पाहिजेत, सर्वसामान्य लोक पाहिजेत, तरच ते सर्वसामान्यांना अपेक्षित असणारे जे प्रश्न आहेत ते सोडवतील आणि सर्वसामान्यांच्या घरामध्ये विकासाची गंगा येईल. जे लोकशाहीचं मूळ स्वप्न आहे ते स्वप्न साकार होईल आणि ते करण्यासाठी इथे श्रमिकांची नगरी असली पाहिजे. श्रमिकच उमेदवार निवडून आले पाहिजेत, सर्वसामान्यच उमेदवार निवडून आले पाहिजेत. आणि त्या सर्वसामान्य उमेदवार निवडून द्यायला मग तुम्ही प्रांत जात बात भेदभाद करणाऱ्यांना पहिलं लांब ठेवलं पाहिजे. आणि आपलं मांडणाऱ्याला बघा, आता तुम्ही बदल बघा, भाजपकडे उत्तर प्रांतीय बहुभाषिक लोक आहेत, शिवसेनेने देखील आपल्यात किती मोठा बदल केलाय. मनसेने देखील मुस्लिम उमेदवार दिलेला आहे, मनसेने देखील मागासवर्गीय उमेदवार दिलेले आहेत, मनसेने देखील गुजराती उमेदवार दिले आहेत. म्हणजे काट टाकणारे लोक प्रगतीच्या वाटेचे सोबती असतात. आणि शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी हे मैलावरचं दगड ठरू शकतात. लोकांनी अपेक्षेने पाहिला तर हा मैलावरचा दगड त्यांना उद्याच्या भविष्याचा मार्गक्रमित करत राहील. तुमच्या आमच्या तरुणांना योग्य पद्धतीने मुंबईच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून टिकून धरेल. आणि भाजपाने आणि शिंदे सेनेने आणि अजितदादांनी जो काय पाहिला, आज अजितदादा पण ह्या सगळ्या संघटनांना युती म्हणून बाहेर आलेले आहेत कॉर्पोरेशनला. त्याची कारणं काय आहेत? सगळं संमिश्र झालंय. कुठे काँग्रेस राष्ट्रवादी युती, कुठे काँग्रेस शिंदे सेना युती, कुठे मनसे काँग्रेस राष्ट्रवादी युती, सगळ्या युतीचा आणि आघाड्यांचा बोलबाजा झालेला आहे. हे गणित समजून घ्यायला सगळ्यात महत्वाचं जे शास्त्र आहे ते आहे नागरिक शास्त्र. त्या नागरिक शास्त्राच्या रूपानं हे हा भारत घडतो. परंतु नागरिक शास्त्रच आपल्याकडे शिकवलंच जात नाही. हा खेळखंडोबा शिक्षणातला थांबवला पाहिजे. आणि त्यासाठी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षणामध्ये, राज्य शासनाच्या शिक्षणामध्ये नागरिक शास्त्राचं 100 मार्क्सचा पेपर असला पाहिजे. कारण तुम्हाला जर देश महासत्ता बनवायचा आहे तरच मुंबईचं अस्तित्व पूर्ण जगामध्ये अधोरेखित होणार आहे. आणि म्हणून मराठीचा बोलबाला झाला पाहिजे, सगळ्या भाषेचा आदर केला गेला पाहिजे, सगळ्या धर्मांची समानता ही बिंबवली गेली पाहिजे. आणि अशा पद्धतीचा महापौर आम्हाला हवा. तो मराठी, कोण म्हणतोय हिंदू, कोण म्हणतोय मुस्लिम, कोण म्हणतोय खान. आम्हाला खऱ्या अर्थानं भारतीय महापौर पाहिजे. तो महाराष्ट्राचा, मुंबईचा नावलौकिक यशस्वी करणारा पाहिजे. कोणतरी असं म्हणतंय का की हा महापौर भारतीय व्हावा? ह्या मॅक्स स्टुडिओच्या माध्यमातून आम्ही अपील करू इच्छितो कि हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई हम सब है भाई भाई. भारत का महाराष्ट्र, महाराष्ट्र का मुंबई, जो महाराष्ट्राची आणि मुंबई जी भारताची राजधानी आहे, या राजधानीवर महापौर हा भारतीय असावा. बरोबर. या ठिकाणी आपण इथेच थांबूया. सरांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलंय. सरांनी आपल्याला ज्या राजकीय जे विश्लेषण आहे, काही घडामोडी आहेत, त्याचा प्रमुख आणि प्रामुख्याने आपल्याला मार्गदर्शन केले. तर धन्यवाद सर. आपला सहभाग खूप मोलाचा होता. खूप आभार मॅक्स स्टुडिओचं की मला इथे बोलवलं, वेगवेगळ्या विषयावरती हात घालायला आणि मुक्तपणे बोलायला संधी दिली. मी खूप वेळेला मॅक्स स्टुडिओला वेळ दिलेला आहे, साऊथ मुंबईला वेळ दिलेला आहे, जी साऊथला वेळ दिलेला आहे. माझे एक लक्षात आलं आहे की ह्यांचं जे सबस्क्रायबर्स आहेत हे तळागाळ्यातले मतदार आहेत. बरोबर. पुंजीवादाचा ह्यांना लवलेश नाही. आणि ह्या सगळ्या सबस्क्रायबरांना मुंबईत बदल हवा आहे आणि तो बदल, सकारात्मक बदलाची गरज आहे. शरद पवार नेहमी एक वाक्य बोलतात की भाकरी फिरली पाहिजे. परंतु भाकरी फिरली पाहिजे याचा अर्थ काय हे आपण बघत नाही. खूप मोठा जाणता नेता, सगळ्या पक्षाचे लोक, मोदीही म्हणतात मी बोट धरून आलो, अदानीही म्हणतो की माझा गुरु आहे, फडणवीसही म्हणतात माझे आदर्श आहेत, विलासराव देशमुख म्हणायचे माझे आदर्श आहेत. ह्या सगळ्यांचा जर आदर्श आहे तर त्यांचं जे वाक्य आहे भाकरी फिरवली पाहिजे, ते भाकरी फिरवणं म्हणजे काय? तर भाकरी अशी फिरल्याने एका बाजूला शिकते, पण भाकरी पलटून फिरल्याने ती दोन्ही बाजूला शिकते, जी सकत आणि आपण ह्या पंथामधून पचण्यायोग्य होते. आणि तो लक्षात घेतला पाहिजे ना की भाकरी अशी अशी फिरली पाहिजे. त्याने माणसांना आपण उल्लू बनवल्याचं सहमा बघतो. आणि म्हणून ती एक ॲडव्हर्टाइजमेंट आहे कुठली तरी, नो उल्लू बनाविंग. तर नो उल्लू बनाविंग, प्लीज प्लीज डू कास्ट युअर वोट आणि मताधिकार बजावा, मतदान करू नका. या संपूर्ण विषयावर आपलं मत काय हे कमेंटद्वारे कळवा. आणि जो मॅक्स स्टुडिओ आणि साऊथ मुंबईचं कोलॅब झालंय त्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. धन्यवाद.